नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुंब्र्यातल्या घटनेबद्दल. मुंब्र्यामध्ये ज्या युवकाला जिहादच्या नावाखाली मारहाण झाली असा त्या युवकांनी आरोप केला, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती, आणि या मारहाणीनंतर IBN लोकमतनी बातमी दाखवली. तेव्हा IBN लोकमतनी ज्या घटनेचं वार्तांकन केलं त्या घटनेला कुठलाही आधार नाही असं सांगत पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात IBN लोकमतवरच उलट गुन्हा दाखल केला. एकीकडे सच्चे पत्रकारिता दाखवत असताना, सच्च्या पत्रकारितेतनं अनेक घटना समोर आणत असताना अशा प्रकारे माध्यमांची मुस्कटदाबी पण होतीये का याचाही विचार प्रशासनाने आणि कायदा सुव्यवस्था अंमलात आणणाऱ्यांनी करायला हवा. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ही बातमी दाखवली गेली, जेव्हा हे प्रकरण समोर आलं, त्यावेळेला ह्याच्यावरून वेगवेगळ्या प्रकारचं राजकारणही सुरू झालंय. आणि ह्या सगळ्या राजकारणातून कुठेतरी अशा प्रकारच्या घटनांना एक धार्मिक भावना भडकवणाऱ्यांना चिथावणा दिली जाते का याचाही विचार राजकारण करणाऱ्यांनी करायला हवा. 3 प्रश्न महत्त्वाचे घेऊन आम्ही आज चर्चा करणार आहोत. मुंब्रा युवक मारहाण प्रकरणाचं नेमकं राजकारण होतंय का? महिलेच्या तक्रारीकडे, ज्या मुलाच्या आईनी स्वतःहून पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली, त्या तक्रारीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत का? आणि मुस्लिम तरुणांना चिथावणी देण्याचं एक प्रकारचं हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे का? या तिन्ही प्रश्नांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ते या घटनेचं विश्लेषण करतील. वारिस पठाण आहेत, MIMचे भायखळ्यातले आमदार. ते या सगळ्या गोष्टीचे कंगोरे नेमके काय आहेत ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत येणार आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर. आपल्यासोबत पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन आहेत. ते आपल्याला मुस्लिम समाजाबद्दल, मुस्लिम समाजातल्या प्रथेबद्दल, मुस्लिम समाज कसा प्रत्येक गोष्ट जाणून घेतो आणि पुढे पुढे जातो हे आपल्याला समजावून सांगतील. हुमायून मुरसल आहेत, कोल्हापूरहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. हेही आपल्याला या सगळ्या संदर्भातले काय नेमके पैलू आहेत ते आपल्याला सांगतील. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जी घटना घडली आणि त्यानंतर काय काय पुढे घडत गेलं याचा एक सविस्तर रिपोर्ट पाहूया. मुंब्रा परिसरात जिहादला नकार देणाऱ्या मुस्लिम तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली. एवढंच नाही तर या तरुणाची गाडीही फोडण्यात आली. जिहादसाठी स्थानिक इमाम आपल्यावर दबाव आणत होता असा आरोप या पीडित तरुणानं केला. और मैं जा रहा था, खेल के मैं आ रहा था, आया जैसी सिटी कॉन्वेंट के पास मेरे को आदमी लोग बुलाए, मुल्ले लोग, दाढ़ी थी, मेरे को बुला के बोलते आते को शायद ये जिहाद कराते और बोलते नमाज पढ़ाते. और मेरा कॉलर पकड़ ली, कॉलर पकड़ के पीछे से लेके गए और पीछे से धक्का दिए और मेरे को बांबू से मारे और फाइट मारे. आरोपींच्या या झुंडशाही विरोधात या पीडित तरुणाची आई आणि बहीण देखील ठामपणे उभी राहिली. ये जो मुल्ला लोग आज जो ये बात कर रहे हैं, मैं खुद दीन जानती हूँ, कुरान इन्होंने पढ़ा, कुरान की तफसीर मैं जानती हूँ. तो ये मैं सुन्नी हूँ. ये लोग मेरे को मेंटली मुझे लगता है कि मुझे बेकार में ये लोग मुझे उलझाया जा रहा है, मेरे हमारे नाम से, जिहाद के नाम से. ये लोग मुंब्रा में बहुत बड़े आने वाले फ्यूचर में एक बहुत बड़ा मुसलमान में ये लोग बहुत बड़ा वातावरण खराब कर देंगे. ये लोग 2-3 दिन पहले ही रात में 10:30-11 बजे, जब मेरे पेरेंट्स घर पर नहीं थे, ये लोग घर पर आके जोर जोर से दरवाजा ठोकने लगे और बोलने लगे कि तेरे बाप और तेरे भाई को भेज, जिहाद करना है. जब मैं उन लोगों को मना कर रही थी कि मेरे घर में डैडी और मेरा भाई नहीं है, आप लोग चले जाओ, हम लोग ये नहीं करते, हम लोग क्वालिफाइड है, एजुकेटेड है, हम लोग इस चीज़ में नहीं पढ़ते. उन लोगों का जोर जोर से बोलना कि भेज तेरे बाप भाई को, हम लोग बताते हैं जिहाद क्या है. झुंडशाही विरोधात आवाज उठवणाऱ्या या धाडसी मातेची कहाणी IBN लोकमतनं दाखवताच आरोपींनी पुन्हा एकदा झुंडशाहीचा आधार घेतला आणि IBN लोकमतवरच धार्मिक भावना भडकावल्याचा कांगावा करत गुन्हाही दाखल करून घेतला. दुर्दैवाची बाब म्हणजे स्थानिक पोलीसही या झुंडशाहीला बळी पडत आणि असं काही झालं नसल्याचाच कांगावा करतायत. नंतर 26 तारखेला संध्याकाळी श्रीमती परवीन मोहम्मद शेख यांचा मुलगा समोर उभा असताना काही लोक युवक आले आणि त्यांनी म्हटले की नमाजसाठी चला. तर त्यावेळेला त्यांच्यावरून त्यांची तिथं वादावादी झाली आणि वादावादी झाल्यानंतर त्यांनी तिथं मारहाण झाली. त्यामध्ये काही लोकांनी त्याची जी परवीनची जी इनोव्हा कार आहे, ते इनोव्हा कारच्या पाठीमागची काच फोडली. गाडीमध्ये तो मुलगा असं म्हणतो कि चलो जिहाद को हम तुम्हें जिहाद सिखाते हैं, नमाज को चलो, असं ते म्हटले म्हणून त्यांची वादावादी झाली असं तक्रारीमध्ये नमूद आहे. मुंब्रा परिसरात खरं तर यापूर्वीही अतिरेकी कारवायांना खतपाणी घातल्याचं आढळून आलंय. पण मुस्लिम बांधवांच्या एक गठ्ठा मतांवर डोळा ठेवून काही स्थानिक राजकारणी मंडळी त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आली आहे. आताही
त्याच झुंडशाहीच्या मानसिकतेतून IBN लोकमतवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण आम्ही सच्च्या पत्रकारितेचा घेतलेला वसा कदापिही खाली टाकणार नाही. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी आम्ही या पीडित मुस्लिम महिलेच्या बाजूने शेवटपर्यंत ठामपणे उभे राहणार. एक जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून IBN लोकमत या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. या अन्यायाविरुद्ध लढताना काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक जिहादच्या नावाखाली मुंब्रावासियांच्या धार्मिक भावनाही भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणूनच आमचं मुंब्रावासियांना विनम्र आवाहन आहे की अशा राजकीय षडयंत्रांना तुम्हीही अजिबात बळी पडू नका. आम्ही देखील आमची निर्भीड पत्रकारिता यापुढेही अशीच सुरू ठेवणार आहोत. मनोज देवकरसह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत. आपण चर्चेला सुरुवात करूया. मला सुरुवात मंदार सर तुमच्यापासूनच करायची की ज्या प्रकारे आपण हे सगळं वार्तांकन केलं, जी घडली घटना ती समोर आणली आणि हे समोर आणल्यानंतर देखील पोलीस आपल्यावरच उलटा गुन्हा दाखल करतात आणि प्रसारमाध्यमांची एकीकडे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्यामागे एक मोठं राजकारण आहे, एक षडयंत्र आहे. मुळात हे एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की काल मध्यरात्रीपासून हा प्रकार ज्याला घडला आणि आपण ज्याला 10 वाजता ही बातमी दाखवली, त्या बातमीच्या नंतर मध्यरात्रीपासून व्हॉट्सॲपवरती आणि व्हॉट्सॲपच्या मेसेजवरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अफवा पसरवल्या गेल्या. या ज्या अफवा आहेत त्या अफवांमध्ये इतकं सांगण्यात आलं की IBN लोकमतवरती असा प्रचारही करण्यात आलेला आहे की तिकडे आतंकवादी ट्रेनिंग दिलं जातं, दहशतवादी ट्रेनिंग दिलं जातं. अशा प्रकारची कुठलीही बातमी IBN लोकमतनी दिली नव्हती ना. काल 10 वाजता दिली, त्याच्यानंतर दिलेली नाहीये. असं असताना व्हॉट्सॲपवरनं हे मेसेज पसरवणारी लोक आहेत कोण, याचा पहिल्यांदा पोलिसांनी शोध घ्यायला हवा होता. ही सगळ्यात पहिली नंबर 1 गोष्ट. त्या व्यतिरिक्तचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक मुस्लिम असोत किंवा हिंदू असोत, कुठल्याही घरच्या एखाद्या जर का छोट्या मुलावरती, एखाद्या घरावरती जर का हल्ला झाला असेल 6-7 जणांचा, ती बातमी नाही आहे का? ती बातमी जर का आम्ही द्यायची नाही तर ती कोणी द्यायची? आणि ही बातमी जर मांडली नाही आम्ही, तर सामान्य माणसाचा आवाज आम्ही बुलंद कसा करणार आहोत पत्रकार म्हणून? आणि या वेळेला ही ज्या वेळेला घटना आपण दाखवली त्यावेळेला कुठल्याही प्रकारची चिथावणी, कुठल्याही प्रकारचा बेबनाव तिकडे घडवून आणणं अशी आपली भूमिका असणं ही शक्यताच असत नाही. बरोबर. आणि अशा वेळेला जर का पोलिसांनी हा निष्कर्ष काढला तर तो पोलिसांनी निष्कर्ष कसा काढला हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जर मी सांगितलं तर शमीम शेख NCPचे नगरसेवक आहेत, त्याच्यानंतर अजीज बाटा म्हणून कोणतरी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्यासोबत 15 जणांनी मिळून ही तक्रार आपल्या चॅनलच्या विरोधात दाखल केली. त्या मेसेजमध्ये जे मी व्हॉट्सअपचा मेसेज म्हणतो त्या मेसेजमध्ये असं म्हटलंय की एका मदरसाच्या लोकांनी IBN लोकमतच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. म्हणजे मदरसाचे लोक अजिबात नाही आहेत ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं आहेत. म्हणजे याच्यामध्ये राजकारण आहे किंवा नाही हे स्पष्टपणे तिथे स्पष्टपणे राजकारण केलं जाते. भले तिकडे राजकारण त्यांच्यामध्ये असेल, जे काही भांडण असेल, त्या परवीन शेख असतील किंवा आणखीन तिथले जे कोणी मौलवी असतील त्यांची काही भांडणं असतील, पण ही भांडणं दाखवायची नाहीत का? आपण जर काही अशी भांडणं लपवून ठेवायला लागलो तर जे काही अंतर्गत चालू आहे, जो काही दबाव चालू आहे तो आपण दाखवायचा नाही का? सत्य समोर आणायचं नाही का? पोलिसांनी हे सत्य आम्हाला समोर आणून देण्यासाठी अशाच प्रकारे आमच्यावरती गुन्हे लादत घ्यायचे आहेत का? खरं तर ह्या सगळ्याचा आता आपल्याला विचार करायची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटचा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा जो याच्यामधला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती जी आई आहे, ज्या आईचा 10वीत जाणारा मुलगा आहे, त्याला मारण्यात येतं रस्त्यामध्ये गाठून आणि त्याला सांगण्यात येतं की तुला जिहाद करायचं आहे, असं जर ती आई म्हणते, आपल्याकडे ते इन कॅमेरा त्यांनी म्हटलेलं आहे, तर याच्यात गलत काय, त्याच्यामध्ये चुकीचं काय? आणि ही जी आपण बातमी दाखवलेली आहे त्या बातमीमध्ये कुठल्याही प्रकारचा असा चिथावणीचा आपला उद्देश नव्हता. हे पुन्हा त्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. पण पोलिसांनी हा निष्कर्ष का काढला, कुणाचा दबाव पोलिसांवरती होता, हे पोलिसांनी सुद्धा याच्यावरती स्पष्ट करायला हवं. अगदी खरं. पोलिसांनी देखील ही भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. मला वारिस पठाण तुम्हाला विचारायचं की सगळा रिपोर्ट आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सविस्तर पाहिला आणि जिहादचा संदर्भ जो आहे तो मुलगा स्वतः म्हणतो की ज्यांनी मला मारहाण केली त्यांच्याकडनंच हे केलं गेलं आणि पोलीस जे पाटणकर आहेत अधिकारी ते पण म्हणतायत की तक्रारीमध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आहे. IBN लोकमतनी कुठेही या बातमीत अशा संदर्भातला उल्लेख केलेला नव्हता की अमुक लोकांनी केला, तमुक लोकांनी केला. मात्र या संदर्भातली मारहाण झाली, जे पोलिसात आहे तेच आम्ही दाखवलं, याच्यात चुकलं कुठं? देखो, सबसे पहले आपका इतना बड़ा एक चैनल है, एक बच्चे ने किधर कंप्लेंट किया, उसकी माँ ने किधर कंप्लेंट की. आपको पता है कि ये एक बहुत सेंसिटिव इशू है. ये इशू को लेकर बहुत सारी चीज़ें उल्टी हो सकती थी. आपको ये वेरीफाई कर लेना चाहिए था सीनियर पुलिस अधिकारियों से आगे जाने के पहले. अब हुआ ये, आपने दिखा दिया इसको टीवी पे आपके चैनल के माध्यम से, उसको कैच कर लिया वहाँ के लोगों ने, व्हाट्सएप फेसबुक के ऊपर सारी चीज़ें चले गई. उस चीज़ को लेकर मुंबई मिरर के फ्रंट पेज के ऊपर आज ये आ रहा है ISIS का नाम.
आप वेरीफाई करो कंप्लेंट क्या verify है, केलं मैं ना आपको आम्ही. बताता आम्ही हूँ verify मुद्दा केलेलं क्या आहे. है. नहीं, मुद्दा आपने वेरीफाई नहीं किया. पोलिसांनी 6 लोकांच्या विरोधात गुन्हा 6 टाकल्यानंतर आम्ही ही बातमी दिलेली ये आहे. 6 लोगों का आपने Verify क्या करणं लफड़ा म्हणजे काय हुआ? करायचं आप ये असतं? मालूम करो कि झगड़ा क्या हुआ था. झगड़ा क्या था? नहीं, ये ये एक पुलिस मस्जिद का है, काम है. उमर ये- मस्जिद ये- का ये पुलिस कंपाउंड का है. काम है. ये पुलिस नहीं, का काम है. आपको वेरीफाई करके पुलिस ने दिखाना जो था. लिखा है, पुलिस के डायरी में जो दर्ज है, जी. जो भी चीज, उस लिहाज से हम लोग ने ये खबर दी है. पुलिस केस में तो दर्ज है सिर्फ वन साइड स्टोरी. आपने उस एरिया वाले को पूछा क्या एक्चुअल प्रॉब्लम हुआ क्या? ये लड़का, इसकी माँ, इन लोग का क्या कांटेक्ट है मुंबई मिरर वालों के साथ? आपने कांटेक्ट किया? वहां पर एक ऑफिस है उस कंपाउंड के अंदर जहां पर ये मस्जिद है. मस्जिद वालों का उस ऑफिस वाले के साथ हमेशा से तकरार चल रही थी. कल ये लड़के ने आके किसी को छेड़ा. छेड़खानी के अंदर ये अगर एक ऐसी बात हो गई, छेड़खानी हुई, छेड़खानी में बात हो गई, लड़के को ट्यूटर करके पुलिस स्टेशन में ले जाया जाता है. ट्यूटर करके उसको बोला जाता है कि तू ये स्टेटमेंट दे, जिस स्टेटमेंट की आज सीनियर ऑफिसर्स ने चौकसी की. सीपी पाटनकर साहब ने खुला स्टेटमेंट दिया है कि जो न्यूज था टोटल फेक था, ऐसा कुछ नहीं, घटना नहीं, हुई fake नहीं news नहीं है. है, fake news उस नहीं दरमियान है. उस पे 295 बातमी एक आता है, कलम तशी लगाई है आप दाखवलेली पे आहे. और 295 की कलम लगाई है मुंबई मिरर की एडिटर के ऊपर, नाजिया सैयद के ऊपर. ये क्यों हुआ? फेक न्यूज है. अगर इसका ओरिजिनल फेक न्यूज नहीं, फेक न्यूज अजिबात नाही. दोनों साइड को पूछ लेना था. दोनों साइड को आपको पूछना चाहिए था. और ये न्यूज चला पूरा व्हाट्सएप पे. हमारे लोगों ने इंक्वायरी किया. न्यूज हमारे आम्ही लोगों ने अनेक वर्ष inquiry करत आलेलो आहे. ही न्यूज फेक असूच शकत नाही. ही न्यूज जशी लिहिले तशीच आम्ही तिकडे दाखवलेली आहे. पोलिसांनी जशी आपने क्या न्यूज तिथे टाका है? जो मांडलेली आहे. लड़के ने स्टेटमेंट दिया वो डाला है. आपने विदाउट चौकशी की वो स्टेटमेंट नाही, डाला है. पोलिसांचं स्टेटमेंट टाकलं ना आम्ही त्याच्यामध्ये. पोलिसांनी साहेबांनी म्हटलं सांगितलं ना, आता पाटणकरांनी सांगितलं. आम्ही तुम्हाला पाटणकर परत साहेबांनी दाखवतो. म्हटलं आहे की ते fake आहे, आमच्याकडे सगळीकडे पाटणकरांनी आता सांगितलं. गल्लीमध्ये पाटणकर म्हटलं काय की माहिती? जिहाद नावाचा शब्द आहे आताही आमच्या त्याच्यामध्ये. मोबाईलवर सगळीकडून न्यूज येत आहे. गल्ली न्यूज मध्ये सांगितलं आहे सगळीकडे की ही न्यूज जी आहे ही पाटणकर साहेबने म्हटलं आहे फेक आहे. सगळीकडे ही न्यूज चालू आहे. तुमच्या सगळं महाराष्ट्रामध्ये, सगळं इंडियामध्ये न्यूज चालू आहे की फेक आहे. तिथे आज सगळ्या लोकांनी धरणा दिला होता पोलिसांच्या समोर की तुम्ही आमच्या कंप्लेंट जरी नाही घेतला तर आम्ही धरणा करू. पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली आहे तिच्या विरुद्ध आणि त्यांच्याही 295 याच्या कलम लावला आहे. कारण की तिथे लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होण्याची शक्यता सुरू होते. लॉ अँड ऑर्डर म्हणजे त्याच्यामुळे काय? कारण law की and order म्हणजे 295 दोन वेगवेगळे समाज नाही, नाही. नाही, कानून एकच ठेवले आहे. एका पक्षाची 295 च्या एका पक्षाची section 200 clear. माणसं आली म्हणजे लॉ अँड ऑर्डर 295 प्रॉब्लेम clear. होऊ शकत नाही. and disturbing any problem, outraging or insulting the sentiments religiously amounts to offense. 295 चे कलम लावला है तिथे. पर तुम्हें इतना सगड़ा मानस है, तुम लोग को सोचना चाहिए था कि अगर ये न्यूज को हम फ्लैश करेगा कुछ भी हो सकता है. उस जगह पे पहले ही सब चल रहा है एनसीपी, उस जगह पे पहले ही प्रॉब्लम चल रहा है. आप पूरा चेक करके अगर डालते थे दोनों नहीं, पक्ष की तुम्ही आम्हाला बात भी सुन जवाबदारी के शिकवू नका. पूरे- आम्ही आज जवाबदारी पुलिस देते. ने- आज कुछ पुलिस भी ने हो सकता था. जवाबदारी लिया. कुछ भी हो सकता था अगर वहां आज पे पुलिस आगे ने जाके जवाबदारी वायलेंस के होता साथ तो. बताया कि न्यूज फेक था. आप पुलिस को भी झुटलाओगे अभी? नाही, जो पोलिसनी न्यूज सांगितलं पुलिस का आ ना, रहा है, पोलिसनी सांगितलं ना. तुम्ही ऐकलं नाहीत का पोलिसने आता? फक्त थोड्या इतकं वेळापूर्वी सांगितलं, आम्ही त्याच्या थोड्या statement वेळापूर्वी घेतला सांगितलं. record वर. स्टेटमेंट सांगितलं ना त्यांनी की पोलिसांनी जिहाद फक्त बोललेत इतकं म्हणून ते. सांगितलं आहे साहेब, फेक आम्ही न्यूज कसली त्यांच्या म्हणताय statement तुम्ही? घेतलेला आहे आणि पोलिसांनी आमच्या एफआयआर घेतला आहे. पोलिसांनी त्या मुंबई मिररच्या विरुद्ध एफआयआर घेतला आहे 295 याच्यासाठी. तर नाही, if there was any मुंबई fault, मिरर if there was any मुंबई substance मिरर in the आणि मीडिया issue, सगळे वेडे आहेत आणि बाकी नाही, वेडे कोणी- नाही. I don't say मुंबई that the मिरर media मुंबई is मिरर वेडा. I असेल किंवा respect the IBN media. लोकमत असेल I respect the यांनी media. दिलेली बातमी सगळी But फेक. I respect the बाकीच्यांनी media, दिलेली but the बातमी. media should in this kind of circumstances to be very precautious. मीडिया को ऐसी सारी जो न्यूज़ें आती है इसके अंदर थोड़ा प्रिकॉशन लेना चाहिए. दिस काइंड वो ऑफ sensitive सर्कमस्टेंसेस area का है. मतलब क्या है? ये अगर इस तरह का कोई स्टेटमेंट नहीं, किसी ने area दिया है कि sensitive- मुझे मौलाना ने बुलाया, मुझे मौलाना ने धमकाया, वो लेडी ने कहा कि रात को मौलाना मेरे घर में आए, उन्होंने जोर जोर से कहा कि तू और तेरे बाप को भाई हम लोग जिहाद कराना कैसा सिखाते हैं. सेंसिटिव चीज है. अरे जिहाद आप उसका स्टेटमेंट वेरीफाई करो. नहीं, नहीं, हे किसी घडते अड़ोस दाखवलं पड़ोस को पाहिजे की पूछो, नाही? ही क्या जर खाली sensitive आपको गोष्ट बोला है? असेल तर. इस तरह की चीजें और भी एरिया में किसी को बोला है क्या? क्यों खाली इसी लड़के को और इसी औरत ने कंप्लेंट किया है? और भी तो लोग हैं. अगर कोई ऐसा ये होता है कि जिहाद सिखाना है, कुछ करना है, तो और भी लोगों की तरफ हो सकता था. इसी लड़के और इसी औरत को क्यों? क्योंकि इन लोग के खिलाफ वहां पे ऑलरेडी कंप्लेंट्स है काफी सारी. दे आर कंप्लेनेंट्स. मैंने आज इंक्वायरी किया है, वहां से लोगों से मैंने पूछताछ की, जांच पड़ताल की. आपके न्यूज चैनल पे आने के पहले मैंने सबसे बात की और सबका एक ही चीज कहना है कि आप पहले ये फैमिली का कैरेक्टर जांच कर लीजिए जिन लोगों ने हमारे खिलाफ ये किया है. उन लोगों ने फॉल्स केस दर्ज किया है, उसके अगेंस्ट पुलिस ने वेरीफाई किया है. पुलिस ने कहा फेक न्यूज है और हमारे भी कंप्लेंट लिए है. मतलब वहां के जो लड़के लोग थे उनकी भी कंप्लेंट ली है. 295 पुलिस इंक्वायरी करेगी. अब जो भी होगा सामने आएगा. लेकिन इस इशू को एक पण लाइटली पाटणकर मगाशी तुम्ही ऐकलं, बरोबर. आपण सगळ्यांनी ऐकलं. पाटणकर म्हणाले तर स्पष्टपणे की त्या तक्रारीमध्ये जिहाद असा उल्लेख केला गेलेला आहे. मी तुम्हाला तो शॉर्ट पुन्हा ते- ते yes, काय म्हणाले yes. आपण एकदा पुन्हा ऐकू. पाटणकर मी विनंती करतो बरोबर. पुन्हा एकदा आपण ऐकू आणि परत चर्चा करू आपण. बरोबर. 26 तारखेला संध्याकाळी
श्रीमती परवीन मोहम्मद शेख यांचा मुलगा समोर उभा असताना काही लोक युवक आले आणि त्यांनी म्हटले की नमाजसाठी चला. तर त्यावेळेला त्यांच्यावरून त्यांची तिथं वादावादी झाली आणि वादावादी झाल्यानंतर त्यांनी त्याची तिथं मारहाण झाली. त्यामध्ये काही लोकांनी त्याची जी परवीनची जी इनोव्हा कार आहे ते इनोव्हा कारच्या पाठीमागची काच फोडली. त्या तक्रारीमध्ये तो मुलगा असं म्हणतो कि चलो जिहाद को हम तुम्हें जिहाद सिखाते हैं, नमाज को चलो, असं ते म्हटले म्हणून त्यांची वादावादी झाली असं तक्रारीमध्ये नमूद आहे. वारिसभाई आता ऐकलं आपण, बरं, पोलीसच मैं क्या म्हणतात, कहा- आम्ही नाही म्हणत. पोलीस जर तक्रारीत क्या दाखल कहा केला असेल कि वो लड़के ने ऐसा कहा कि तुम जिहाद करो, इसके लिए हमने कंप्लेंट लिया, बराबर है. पुलिस ने क्या ये वेरीफाई किया कंप्लेंट का, इसका स्टेटमेंट वो पुलिस का काम है ना. नहीं, वो पुलिस का काम है पुलिस ना. अपना इन्वेस्टिगेशन ही कर रही है. तो इन्वेस्टिगेशन हम में लोग ने पुलिस जो को ये हुआ है पता वही चला, बताया ना. मैं वही बात जो पॉइंट जो पे आ रहा हूं. हमने कहा बताया कि पुलिस को- आईसीस का ट्रेनिंग चल नहीं, रहा है, पुलिस को वो इन्वेस्टिगेशन चल में रहा है. पता चला जो कि चीज ये हमारे fake खिलाफ complaint बताई गई है ये वो हमने लोग कहा ऐसा ही ही नहीं. कंप्लेंट करते हैं. पुलिस ने जब उस एरिया के स्थानीय निवासियों के साथ भी बातचीत की, क्या आपको और किसी को बोला गया, क्या और किसी को कहा कि आप जिहाद के लिए आओ? उन्होंने कहा नहीं, किसी को नहीं कहा. एक ही लड़के का आइसोलेटेड इंसिडेंट को आप कैसा कह सकते हो कि उसको जिहाद के लिए उकसाया गया? मतलब देयर इज समथिंग फिशी. उन लोगों ने किसी मकसद से, किसी इंटेंशन के साथ कंप्लेंट लॉन्च किया है. अब उसकी चौकसी पुलिस कर रही है. लेकिन मेरा सिर्फ ये रिक्वेस्ट था आपके माध्यम को और मुंबई मिरर को भी कि आपको पूरा वेरीफाई करके लिखना चाहिए था. मुंबई मिरर ने फ्रंट पेज पे लिखा ISIS. कहा पाटनकर साहब ने कहा कि उस लड़के को लोग ट्रेनिंग के लिए ISIS का वर्ड यूज किया है. उसने, वो लड़के ने पूरे स्टेटमेंट के अंदर या उसकी बहन ने पूरे स्टेटमेंट में कहीं भी ISI का वर्ड यूज किया आम्ही है, असा तो कुठलाही आप शब्द मुस्लिम वापरला नाही. समुदाय को असा कुठलाही शब्द आम्ही वापरला नाही. जे शब्द नहीं, पाटणकरांचे आहेत मैं- तेच शब्द आमच्या बातमीत आहेत. मैं पूरा बात कर रहा हूं, पूरे इशू की बात कर रहा हूं. आपका न्यूज, मुंबई मिरर का न्यूज, दोनों को साथ में लेकर देखो. ISIS का वर्ड आया है, कहीं भी मुस्लिम आता है ISIS का वर्ड उसके साथ ले दिया जाता है. ये रॉन्ग है. हम लोग ये बोलते हैं, हम तो ISIS के टोटल अगेंस्ट में है. मुस्लिम्स आर टोटली अगेंस्ट द ISIS, क्योंकि उन्होंने ना कुरान पढ़ा है, ना उनको पता है कि कुरान में क्या लिखा नहीं, है. वारिस भाई, वो जिहाद करे, टेररिस्ट करे, वो सब अलग है. हम लोग ये नहीं तो आप बता रहे. इंक्वायरी करो. जो आप बात कर रहे हो खामोखा इंक्वायरी खामोखा करने के ट्विस्ट बाद मत आप करिए. सामने लाओ इस चीज आप को. ट्विस्ट मत करिए. हम लोग ने ये नहीं बताया कि मुस्लिम ISIS के साथ जा रहे हैं. जहां ऐसे- ऐसे- जिहाद का नाम आया, ऐसे आपने हम लोग ने कंप्लेंट बात रजिस्टर नहीं- करा दिया. तो जहां जिहाद का पुलिस नाम ने आया, पुलिस ने आप रजिस्टर किया. बताइए, वो लड़के ने अगर उस वक्त जिहाद का नाम नहीं लिया होता, क्या पुलिस कंप्लेंट रजिस्टर करती? नहीं, वो सिंपल NC कंप्लेंट करके पुलिस उसको छोड़ देती. मगर उसको ट्विटर कहा गया कि तू जिहाद का नाम ले. जब उसने जिहाद का नाम लिया तब कंप्लेंट रजिस्टर होती है. मतलब क्या है, कहीं भी एक समुदाय का नाम आता है, आप उसको जिहाद के साथ ज्वाइन कर लोगे, फिर आप अपने पेपर में लग दोगे ISIS. रॉन्ग. आपको जवाबदार लोग हो, आपको पूरा इंडिया सुनता है, नहीं, सब हमारी समझते हैं. जिम्मेदारी वो सब- आप वो सब- एक वो सब बात ठीक है, बताइए. वो सब ठीक है. आप लोग जवाबदारी के साथ नहीं काम नहीं करते हैं. जबाबदारी आम्हाला शिकवू नका तुम्ही. अगर आम्ही जबाबदारी होता- सातत्याने आज इतके देख वर्ष लीजिए जे काम कितना करतोय बड़ा जबाबदारीनेच प्रॉब्लम काम होते होते करतोय. नहीं, क्या प्रॉब्लम हो सकता था वहाँ अरे पे? लोग वहाँ पे भड़क गए क्या? हमारे लोग बच्चे को भड़क गए ऐसा तो- बोला नहीं है. नहीं, नहीं, ऐसे कौन सा सारा प्रॉब्लम हो सकता था वहाँ वहाँ पर पे? पता चला मुझे, मैं तो साइड पे गया नहीं था, लेकिन पता चला कि तकरीबन 400-500 लोग ने पुलिस के सामने धरना दिया है. 400-500 लोग सभी कि वहाँ पर पॉलिटिकल जो- कार्यकर्ता थे. सभी पॉलिटिकल कार्यकर्ता थे. कौन वहाँ सी पे पार्टी वहाँ पे कार्यकर्ता राजनीति हो रही है. जो हमारे खिलाफ जो ये तकरार दाखिल हुई है वो भी पॉलिटिकल पार्टी के लोग हैं. ये भी आप ध्यान में रखिए. तो ये सब पॉलिटिकल वो आम आदमी के लोग नहीं बिना थे. आप आम- पुलिस स्टेशन में जाएगा कोई आम आदमी? क्या आदमी उसको पुलिस आम आदमी खड़ा नहीं करती था, है? आम आदमी अरे नहीं था पुलिस वहाँ उसको पे. बोले कि तुम जाओ, बाहर जाओ, हम कंप्लेंट ये वेरीफाई झुंडा करेंगे. चाहिए, पूर्णपणे पॉलिटिकल झुंडा पार्टी को चाहिए. ले जाने के बाद कंप्लेंट रजिस्टर हुआ और पुलिस ने कंप्लेंट रजिस्टर किया 295A के तहत. पोलिसांना तुम्ही राजकीय लोक दबावाखाली आणताय No, आणि no. पोलीस त्यांच्या दबावाला बळी पुलिस को पडते. कोई दबाव सरळ नहीं सरळ है. गोष्ट आहे ही. पुलिस is सर्वसामान्यांना जर independent पोलीस machinery. तक्रार दाखल करून घेत नसतील, बरोबर. राजकारण्यांना बरोबर घेऊन जात असतील, म्हणजे राजकारणी पोलिसांवर दबाव आणून तक्रार दाखल नहीं, करतात. तसाच हे प्रकार होतोय. बिकम्स द वॉइस ऑफ द पब्लिक. पब्लिक ने उसको जिताया क्यों है? वहां एक पब्लिक ने उसको MLA क्यों बनाया? ताकि वो उसकी आवाज बन के जाए, कानून में वो उसकी आवाज बन के जाए, असेंबली में वो उसकी आवाज बने. तो पब्लिक उसका यूज कर रही है कि तुम हमारी आवाज बनो. आज जब हमारे खिलाफ गलत बात हो रही है, आप जाओ, हमको इंसाफ चाहिए कि हमारे खिलाफ कोई भी ऑफेंस रजिस्टर कर देगा, कोई भी हमको जिहादी बना देगा. एक मस्जिद के मौलाना है, उसको आप जिहादी बना दोगे क्यों? कि आपकी उस मस्जिद के कंपाउंड में आपकी एक ऑफिस है, आपको ऑफिस बचाना है, उस ऑफिस का और मस्जिद का प्रॉब्लम चल रहा है, आपको ऑफिस नहीं खाली करना है, इसके लिए आप केस करके ऑफिस बचाना चाहते हो. मेरे इंफॉर्मेशन से ये मुझे मालूम पड़ा है. वहां के स्थानीय लोगों से मैं मुलाकात किया हूं, उन लोगों ने मुझे बताया है कि उस कंपाउंड के अंदर, उमर मस्जिद के कंपाउंड में एक ऑफिस है, जो ऑफिस चलाती है लेडी के हाथ में है. ये लेडी किसी और पॉलिटिकल पार्टी से एफिलिएटेड है, इसलिए ये चाहती नहीं है कि ये छोड़े. इसने मतलब false पूरा case- पूरा पॉलिटिक्स है इसने इसमें. पूरा पॉलिटिक्स politics, इन्वॉल्व है. वही तो हम बोल रहे हैं. पॉलिटिक्स इन्वॉल्वमेंट के अंदर आप एक छोटे बच्चे को मोहरा बना के सामने लाके क्यों? किसने होना गलती नहीं की? चाहिए. वो होना ये ही नहीं गलती चाहिए था किसने ना. की? वो किसने की? वो एक हमने 10th की है. स्टैंडर्ड के लड़के को
आप ये बताते हो कि तुझे अगर चोट लगी है तो तू ये बोल जाके सामने कि मुझे 5 लड़कों ने पकड़ा और मुझे कहा कि चल तेरे को जिहाद की ट्रेनिंग देते। उसको पता है क्या है जिहाद? उसको पता है मीनिंग ऑफ जिहाद? नहीं। और ये पूरे व्हाट्सएप फेसबुक ऑल ओवर द वर्ल्ड चालू हो गया कि भाई वो लड़के को जिहादी बनाना चाह रहे हैं, मुमरा के अंदर मदरसा के अंदर जिहाद की ट्रेनिंग हो रही है। हमारी मुन उसके खिलाफ है कि हम लोग ऐसा नहीं है, कोई जिहादी ट्रेनिंग नाही दे रही आहे। उमान मुर्सल, तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की ज्या प्रकारे हे सगळं या युवकाला मारहाण झाली आणि जी चर्चा आपण मगाचपासून ऐकतोय, हे सगळं एक प्रकारचं एक राजकारण आहे असं तुम्हाला वाटत नाही? याच्या मागे राजकारण केलं जात आहे? नाही, हा मुद्दा मला सगळ्यात पहिल्यांदा ट्रेस करावासा वाटतोय। म्हणजे हा इन्सिडेंट काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाकोणाचे काय इंटरेस्ट आहेत आणि त्याचे नंतर पर्क्युलेशन्स काय होणार आहेत याच्यावर बोलायला पाहिजे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आज आपण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये संपूर्ण अतिशय एक नाजूक परिस्थितीतून जातोय। म्हणजे अनेक लोकांना तुम्हाला माहित आहे की हिंदू राष्ट्र आता जवळ झालंच म्हणून जोरदार घर वापसी सुरू आहे, लव जिहाद सुरू आहे। अशा वेळेला एक फोर्सेस हिंदू मुस्लिमांच्या मध्ये तणाव निर्माण व्हावा असा प्रयत्नात आहेत। दुसऱ्या बाजूनी हिंदुत्वाचा मुद्दा इतक्या जोरदार आल्यामुळे सेक्युलर अमुक तमुक म्हणणारे फोर्सेस कात्रीत सापडलेले आहेत। त्यांना सुद्धा स्वतःला काहीतरी इमेज वाचवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी मुद्दा हवा आहे आणि अशा वेळेला नेमक्या वेळेला मुस्लिम हे वापरले जातात, राजकारणासाठी वापरले जातात, इतिहास आहे आणि दोन्ही बाजूनी फटका बसणार आहे तो मुसलमानांना बसणार आहे। त्यामुळे जे काय झालं असेल त्या संदर्भामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना अपील असणार आहे की तुम्ही शांतपणाने हे डील करायला पाहिजे। डेमोक्रेटिक राईट्स असतील, ह्युमन राईट्स असतील, त्याच्यावरती जर काही घाला पडला असेल तर लोकशाही मार्गाने आपण जायला पाहिजे। गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग सांगितलेला आहे, त्यांनी अहिंसेच्या मार्गाने हा लढाईचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि इस्लाममध्ये सुद्धा भरपूर अशी उदाहरणं मला कोट करता येतील, सांगता येतील की इस्लाममध्ये सुद्धा काही मार्ग सांगितलेले आहेत, शांततेच्या मार्गाने तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढू शकता। जिहाद ज्याचा उल्लेख व्हायला लागला, जिहाद म्हणजे खरं तर हा संघर्ष आहे आणि तो संघर्ष आत्मक्लेशाच्या अंगाने आहे। म्हणजे माझ्या स्वतःमध्ये काही सुधार करण्यासाठीचा तो संघर्ष आहे। पॉलिटिकल इस्लामच्या नावाने जे काय जिहाद चाललेले आहे त्याचा तो मुद्दा वेगळा आहे। मला असं वाटतं की या क्षणाला महाराष्ट्र ज्या तणावातून जातोय त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय आपण लक्ष दिलं पाहिजे तर या कुठल्याही परिस्थितीनं हा तणाव वाढू नये या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुस्लिमांनी खास करून मुंब्र्यातल्या लोकांना हे मी अपील करणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मुंब्रा हे एक महत्त्वाचं सेंटर झालेलं आहे। म्हणजे अशा इन्सिडेंसेस तिथं पुन्हा पण व्हायला लागलेत, हे मला पहिल्यांदा नोंदवावंसं वाटतंय। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज जिहादच्या नावाने जे काही इसिस असेल किंवा वॉर अगेन्स्ट टेररचा जो मुद्दा असेल 9/11चा नंतरचा, त्या सगळ्या संदर्भामध्ये जिहादला एक अतिशय वेगळा पॉलिटिकल कलर दिलेला आहे आणि इस्लामला मुस्लिमांना सातत्याने त्यातून बदनाम केलेलं आहे। माझ्याकडे आता एक टाइम्स ऑफ इंडिया हे इंडियन एक्सप्रेसचा एक अंक आहे, मी तुम्हाला तो सांगतो, या रविवारचा तो अंक आहे। त्याच्यामध्ये बघा हा लियाकत शहा पूर्वीचा टेररिस्ट आहे। काश्मीरमध्ये अम्निस्टी जाहीर केल्यानंतर तो तिथं शरण व्हायला आला होता, तर मुंबईच्या पोलिसांनी हा टेररिस्ट आहे म्हणून त्याला फॅब्रिकेटेड केसमध्ये दाखल केलं। एनआयएनं आता क्लीन चिट दिलेलं म्हटलंय की फॅब्रिकेटेड केस आहे। म्हणजे बाकीच्या पॉलिटिकल पार्टीज आणि संघटनांचं सोडून द्या, मुद्दा असा आहे की देशातल्या सीबीआय, एनआय किंवा यासारख्या संस्था सुद्धा मुस्लिमांच्या संदर्भामध्ये स्प्लिट आहेत। म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता। अनेक मुस्लिम निरपराध असताना, काही संबंध नसताना बॉम्ब ब्लास्ट केसेसमध्ये अडकवलेले आहेत। त्यामुळे मुस्लिमांच्या मध्ये एक प्रचंड असंतोष आहे की जिहादच्या नावानं, टेररिझमच्या नावानं बदनाम करायला लागलाय। त्यामुळे या इन्सिडेंट्समध्ये सुद्धा जेव्हा जिहादचा शब्द आला त्यावेळेला मला वाटतं की मुस्लिमांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेले त्यांची भावना समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे, या प्रकरणासंदर्भात बघायला पाहिजे। आणि या इन्सिडेंट्सच्या संदर्भामध्ये आयबीएननं जी भूमिका घेतलेली आहे, आयबीएनच्या संदर्भात मला माहित आहे, आयबीएनशी मी अनेक वर्ष जोडला गेलेलो आहे। आयबीएननं सातत्यानं धर्मांतेच्या विरोधामध्ये, जातीवाद्यांच्या विरोधामध्ये एक ठाम भूमिका घेतलेली आहे। मग ती दाभोळकरांच्या संदर्भातली सुद्धा असेल, एक ठाम भूमिका घेतलेली आहे। अशा वेळेला काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्याच्याकडे सुद्धा लक्ष लोकांनी द्यायला पाहिजे असं मला वाटतं। आणि खास करून मुस्लिमांच्या दृष्टीने मला असं सांगायचं आहे की त्यांचा जो असंतोष आहे तो असंतोष मी सुद्धा समजू शकतो, कारण मी मुस्लिम समाजामध्ये दशकांनी राहिलेले आहे, मला मोहल्ले माहित आहेत, माणसं माहित आहेत।
असं टेररिझमचं कुठलंही प्रकरण, जिहादाचं प्रकरण कुठंही कुठल्याही मूल्यामध्ये या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं नाही. आणि या केसमध्ये टेररिझमचा किंवा तो जिहादचा जो उल्लेख झालेला आहे तो अनावश्यकरित्या, जाणीवपूर्वकरित्या त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हा केलेला आहे असं मला सुद्धा स्वतःला या सगळ्या याच्यातून फिलिंग मला आलेली आहे. त्यामुळं त्या अंगाने सुद्धा दुसरी बाजू जर IBN न मांडली तर मला वाटतं हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं मार्ग निर्माण होऊ शकतो असं मला वाटतं. दुसरी बाजू पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर अनवर राजन आणि ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आलेत, यांच्याशी आपल्याला बोलायचं. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अनवर राजन आपल्यासोबत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुण्यावरून. अनवर राजन, जे सगळे झालेली घटना आहे ती सविस्तरपणे या अगदीच्या ब्रेकपूर्वी आपण ऐकली सगळी, पण महिलेनी जी तक्रार पोलिसांकडे दिलेली होती त्या तक्रारीकडे कुठतरी पहिल्यांदा दुर्लक्ष झालं आणि मग आता असं म्हटलं जातंय की त्या मुलांनी आरोप केला, त्याला ते सांगून पाठवलं गेलं. हे झाला सगळा प्रकार किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळामध्ये जो काही प्रकार झालेला आहे त्याची सत्यता पूर्णपणे आपल्याला शोधणं हे फार सोपं नाही. पण एक गोष्ट याच्यामध्ये निश्चित दिसते की 5-6 पोरांनी येऊन त्या घरामध्ये त्या मुलांच्या वरती हल्ला केलेला याच्यामध्ये काही शंका नाही. भांडणाचे मुद्दे कुठले असेल तो शोध घ्यावा लागेल. याच्यामध्ये धर्माचा वापर केला गेलेला आहे असं दिसतंय. जिहाद शब्द वापरले का नाही या बाबतीत व्हेरीफाय करावं लागेल. पण जर तक्रार आली असेल आणि त्याच्यामध्ये जिहाद शब्द वापरला असेल आणि पोलिसांच्या तक्रारीमध्ये जिहाद शब्द वापरला असेल तर माध्यमाने ती बातमी त्या पद्धतीने देणं याच्यामध्ये वरवर पाहता ती आपल्याला चूक दिसत नाही. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ज्या मुलांच्या वरती जिहादी शिक्का बसतो तो खोटा जरी असला तरी तो खरा मानून त्यांना ठिकठिकाणी जो काही त्रास सहन करावा लागतो गेल्या 10-20 वर्षामध्ये अनेक पोरांच्या वरती असे शिक्के बसलेले आहेत. कालांतराने ते निर्दोष पण सुटलेले आहेत. पण त्या काळापुरतं त्यांच्या वाटेला जे काही जीणं येतं ते फार भयानक असतं आणि म्हणून या प्रकारच्या बातम्या टेक्निकली जरी चुकीच्या नसल्या तरी देताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे अशी जी भावना आहे ती मला थोडी योग्य वाटते. दुसरा जो भाग आहे की इथे हिंदू मुस्लिमांचा प्रश्न नाहीये. जिथे मुस्लिम बहुल विभाग असतो, प्रदेश असतो किंवा मुस्लिम मोहल्ले असतात तिथे अनेक अडचणीचे प्रश्न असतात, अनेक ताणतणाव असतात. माझं निम्म आयुष्य मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेले. लहानपणी माझा जन्मच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये झालेला आहे. पाण्याचे प्रश्न असतील, टॉयलेटचे प्रश्न असतील, कितीतरी प्रकारचे प्रश्न असतात. मुलं खेळतात, त्यांची आपापसात भांडणं होतात आणि भांडणाचं कधी कधी तीव्रता वाढते, कधी कधी पोलीस चौकीपर्यंत प्रकरण जातं आणि मग त्याची तीव्रता वाढवण्यासाठी काहीतरी असे शब्द टाकणं या प्रकारचे प्रकार घडतात. तेव्हा हे जे सगळं आहे याच्या मागे दोन्ही बाजू आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आता इथे समजा मी मान्य करेन की IBN लोकमतनी जी बातमी दिलेली ती बातमी काही तांत्रिकदृष्ट्या चुकीची नाही. पण मला आता जे वारिस पठाण सांगतात त्यावरून जर मुंबई मिररनी त्याच्यामध्ये ISI शब्द वापरला असेल की जे पोलिसांच्या तक्रारीमध्ये तो शब्द आलेला नाहीये, मग मुंबई मिररनी जर ISIचा शब्द वापरला असेल तर मुंबई मिरर विरुद्ध गुन्हा दाखल करणं योग्य होणार की नाही? मला असं वाटतं की ते करायला पाहिजे त्या प्रकारे. कारण की मुस्लिमांचं आलं की त्याच्यामध्ये कुठे पाकिस्तानचा संबंध आहे, कुठे तालिबानचा संबंध आहे, कुठे जिहादीचा संबंध आहे आणि याच्यामध्ये जर तक्रार आली असेल तर ते आणखीन सोपं जातं. तर या सगळ्या गोष्टीच्या पुढे त्या कुटुंबावरती, त्या मुलांच्यावरती होणारा जर परिणाम लक्षात घेतला तरी तांत्रिकदृष्ट्या जरी बरोबर असतं तरी याच्यातली जी गंभीरता आहे ती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. हा मुद्दा जो काही आहे आता प्रॉपर्टीचा आहे का आणखीन काय याचा तपास पोलीस घेतील. पण या प्रकारची जी बातमी दिलेली ती बातमी देण्याचा अधिकार माध्यमाला आहे. त्याच्या बाबतीत प्रेशरमुळे का होईना किंवा कसं काय पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तोही एक तांत्रिकच भाग समजावा. कारण की मला नाही वाटत की ते गुन्ह्याच्या बाबतीत पोलीस त्याचा काही फार मोठा गंभीरतेने पाठपुरावा करतील. कालांतराने या गोष्टी कदाचित खाली पण बसतील, धुराळा सगळ्या खाली पण बसेल. याच्यामध्ये अजून एक धोका आहे की मूळ जो मुद्दा असतो आणि या संदर्भामध्ये असं अनेकदा घडतं की आता तक्रार देणारी जी बाई आहे, तो मुलगा आहे, त्यांच्यावरती त्या संपूर्ण समाजाचं एवढं प्रेशर येतं की 2-4 दिवसामध्ये त्या बाईनीच जर याच्यामध्ये माघार घेतली आणि असं काही झालेलं नाही असं सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको. हे जे एक घेटोसारखं जे राहणं असतं आणि त्याच्यातले जे काही प्रेशर असतात ते तिथे राहिल्याशिवाय कळत नाही. ते प्रचंड प्रकारचे प्रेशर असतात आणि या प्रेशरमध्ये असे प्रकारचे हल्ले होणं
हे हल्ले करणाऱ्यांनी किंवा हल्लेखोराच्या पाठीशी उभे राहणारे जे राजकीय नेते आहेत, म्हणजे वारिस पठाण साहेबांना देखील हे सांगावं लागेल की जे हल्ले करतायत त्यांची चूक आहे हे कुठेतरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध तक्रार देताना जर पोलीस तक्रारच घेत नसेल तर त्याच्यामध्ये कुठले शब्द टाकले तर काय करता येईल, कदाचित असंही असेल. पण हे जे या प्रकारच्या वस्तीमध्ये छोटे मोठे प्रकार घडतात त्याच्यातली जी एक थोडीशी दहशत असते आणि कुठल्याही याच्यामध्ये ती म्हणजे ज्याला गँगस्टर टाईप 4-5 जी पोरं असतात आणि सगळेच केडे असतात, फक्त मुस्लिम मोहल्ल्याचं मी म्हणत नाही, अगदी झोपडपट्टीमध्ये देखील या प्रकारच्या घटना घडतात. दादा आणि त्याचे 10-20 पंटर आणि कुठल्याही मुद्द्यामध्ये ते येऊन प्रेशराईज करतात. तर या सगळ्या प्रकारामध्ये असे जे गुंडगिरी करणारे आहेत, हल्ले करणारे आहेत, त्यांचा आत्मविश्वास कसा कमी होईल, त्यांना कायद्याचा धाक कसा दाखवता येईल, त्यांना समंजस कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. समजा बरोबर. आपण प्रॉपर्टीचा राजकारण्यांनी देखील असं गृहीत धरलं तर त्याला दिवाणी कोर्टामध्ये जा तुम्ही. बरोबर अनवराजन, हल्ला तुम्ही कसा करता? तुम्ही जो हल्ला मुद्दा करायचा उपस्थित अधिकार करताय की तुम्हाला कोणी राजकारण्यांनी दिलाय? देखील कुठतरी भूमिका घेऊन या समाजात घडणाऱ्या घटनांवरती अंमल आणला पाहिजे. आपण त्यांना जाऊन समजवण्याची भूमिका घेतली पाहिजे. जर आपणच काही गोष्टी अधिकाधिक बोलायला लागलो तर समाजाला समोरच्या अजून काहीतरी वेगळं बळ मिळाल्यासारखं होतं. हेच कुठतरी थांबलं पाहिजे. ॲडव्होकेट उदय वारुंजेकर, मला हा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की ज्या प्रकारे पहिला गुन्हा दाखल झाला, त्या महिलेने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला. पोलीस नंतर त्याने आम्ही बातमी दाखवली, मीडियाने बातमी दाखवली म्हणून माध्यमांवरती 2 माध्यमांवर गुन्हा दाखल केला, IBN लोकमत आणि एका वृत्तपत्रावरती. अशा परिस्थितीत पोलीस स्पष्टपणे म्हणतात की जिहादचा आरोप आमच्यावर झाला, ते केलं, मारहाण केली म्हणून त्या गुन्ह्यामध्ये देखील तशी नोंद आहे. मग हा शब्द जर पोलिसांच्या रेकॉर्डला असेल आणि बातमी म्हणून आपण तो दाखवला असेल, त्याच्यात काय नेमकं चुकतं? आपल्याकडे सर्वसाधारणतः असं बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना माहिती नसतं की पोलिसांनी जर का आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर आम्ही काय करावं. कायदा असा अभिप्रेत म्हणतो की तुम्ही त्या वरिष्ठांकडे गेलं पाहिजे. वरिष्ठांकडे गेल्यानंतर त्याप्रमाणे वरिष्ठ त्या आदेश देऊ शकतील आणि त्याप्रमाणे त्या तपासी अंमलदार किंवा जे काही स्टेशन मधला जो कोणी इन्चार्ज असेल त्यांना त्याची नोंद घेणं आवश्यक असेल. या प्रकारची नोंद या प्रकरणामध्ये घेतली गेली. आपल्या प्रेक्षकांकरता जर सविस्तर सांगतो की पहिल्यांदा एक FIR आहे, जो FIR ज्या FIRच्या बाबतीमध्ये अनेक सेक्शन लावले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 143, 147, 148, 149 हे इंडियन पिनल कोड मधले दंगलीच्या संदर्भातले सगळे सेक्शन्स आहेत. 354, 427 हे नुकसान जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दलचे आहेत. 323, 504, 506 हे देखील कलम त्या पहिल्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आहे. या तक्रारीच्या वेळेस जबाब नोंदवण्यात आलेला होता त्या मुलाचा, जो मुलगा व्हिक्टीम आहे आणि इस्पितळामध्ये तो उपचार घेत होता. त्याचं वय या FIR मध्ये दाखवलं की त्याचं वय आहे 17. याचं नाव आहे मोहम्मद. हा वयवर्ष 17, धंदा शिक्षण. आपल्याकडे कायद्यामध्ये एक प्रिझम्पशन असं असतं की जी 18 वर्षापेक्षा जी कमी मुलं आहेत वयाची, त्यांना थोडंसं वेगळ्या प्रकारचा एक दर्जा दिला जातो. त्यामुळं त्यांना त्यांचे जे शब्द असतील ते शब्द त्या अर्थानं बघायचे असतात. म्हणजे जर का वय जर का 8-9 असं जर असेल तर साहजिकच त्या मुलाला किंवा त्या जो कोणी व्हिक्टीम असेल त्याला त्याचा अर्थ कळेल का नाही असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण या प्रकरणामध्ये वयवर्ष 17 असणारा हा व्हिक्टीम आहे, हा पीडित व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला तो जी काही तक्रार देतोय त्या तक्रारीमध्ये जे काही शब्द आहेत त्याचा अर्थ कळू शकेल अशा प्रकारचं एक गृहीतक आपल्याकडे गृहीत धरायला हरकत नाही. याच्यामध्ये त्याचं वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये हा जिहाद हा शब्द येतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी लोक सगळी आरोपी लोक आलेली होती, त्या आरोपी लोकांनी त्याला मारहाण केलेली आणि त्याच्याबरोबरीनं हा शब्द पण आलेला होता की चलो, त्याचा शब्द माझ्यासमोर आहे, आपल्या प्रेक्षकांकरता वाचून दाखवतो. त्यांनी मला म्हटले की तू आमच्याबरोबर जिहाद चलो, आपके यहाँ सिखजी ही शिकणे ही. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की एक्सेट्रा एक्सेट्रा अशा प्रकारचं वाक्य पुरेसं स्पष्ट माझ्या मोबाईलमध्ये दिसत नाही आहे. FIR ची प्रत आहे. मला खात्री आहे जरा वेळात आपल्यासमोर ती FIR ची प्रत देखील दाखवली जाईल. त्यामुळं जे वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे त्याचा उल्लेख पोलिसांनी आपल्या जबाबामध्ये जो काही जबाब नोंदवला आहे त्या जबाबामध्ये घेतलेला आहे. समजा आपण गृहीत धरू की मी पोलीस अधिकारी आहे, तपासी अंमलदार आहे, तर माझ्यासमोर पर्याय काय आहे? जे घडलं ते नोंदवलं गेलं पाहिजे.
सर्वसाधारणतः जर का एखादा अडाणी माणूस असता तर मग पोलीस स्वतःच्या कौशल्य वापरून त्याच्यामध्ये ते जे काही सकृतदर्शनी जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, त्या कलमाचे जे काही घटक असतात, ते महत्वाचे घटक त्याच्यात घालायचा प्रयत्न करतात. पण इथं 17 वर्षाचा मुलगा इस्पितळामध्ये ऍडमिट आहे, उपचार घेतोय आणि तो त्याला जे काही झालेली घटना आहे ती सांगतो. हा मुलगा म्हणताना कदाचित अजून काही वाढवून बोलू शकला असता, पण तसं याच्यात दिसत नाही. ते वाक्य तेवढंच दिसतंय. त्यामुळे आत्ताच्या घडीला जे एफआयआर मध्ये घडलेलं आहे त्याचा पोलीस तपास करतील. ते जे काही खरं आहे खोटं आहे याचा तपास होईलच, ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर येईल. पण सकृतदर्शनी बातमीमध्ये हे वाक्य दिसतंय. प्रश्न उभा होतो की आता याच्यानंतर जर या बातमीची बातमी जर का या एफआयआरची बातमी जर कोणी देत असेल तर हा शब्द वगळला जाईल का? नाही. हा शब्द जर वगळून जर कोणी बातमी द्यायचा प्रयत्न केला तर ती या जर्नलिझम किंवा जे काही आपले नीतिमत्ताचे जे काही नीतिमूल्य आहेत या वार्तांकनाच्या संदर्भातली त्याच्याशी विसंगत कृत्य असं ठरू शकतं. मी असं का म्हणतो तर जे घडलं त्याच्यामध्ये कुठेही काहीही तुम्ही पाणी न घालता, रंग न लावता, कुठलाही त्याला वेगळा पैलू न जोडता तुम्ही ती बातमी जशी आहे तशी देणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यानंतर त्याची टीका टिप्पणी करताना, त्याचे अर्थ लिहित काढताना मग तुम्ही नंतर त्याचा अर्थ काय लागतो असं तुम्ही म्हणू शकाल, असं सर्वसाधारणतः जे काही संकेत आहेत त्याच्यामध्ये म्हटलं जातं. त्यामुळे बातमी जे आहे ती बातमी देणं हे कुठल्याही वार्तांकन करणाऱ्या व्यक्तीचं जबाबदारी आहे. मला असं वाटतं की जर आयबीएननी जे काही बातमी दिली त्याच्यामध्ये या बातमीमध्ये जर काही वेगळा पैलू असेल तर मग त्याच्या बाबतीमधली वेगळी स्वतंत्र कारवाई करणं शक्य असू शकतं. पण जर बातमी जी आहे, जे एफआयआर मध्ये जे आहे तेच जर का आयबीएन दाखवलेलं असेल तर सकृतदर्शनी याच्यामध्ये काही घडेल असं मला वाटत नाही. अर्थात पोलीस हे या बाबतीमधला योग्य तपास करतील. आत्ताच्या घडीला हे माझं एफआयआर बघितल्यानंतरचं वैयक्तिक मत आहे. आपल्या प्रेक्षकांच्या माहिती करता दुसरा जो एफआयआर दाखल झाला ज्याच्यामध्ये आयबीएन लोकमतच्या विरुद्ध दाखल केला होता त्याच्या बाबतीमध्ये देखील सांगितलं पाहिजे. हा मध्यरात्री नंतर दाखल केलेला एफआयआर आहे, जो एफआयआर देखील आता माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये कलम 295 अ या प्रकारचा कलम या कायद्यामध्ये या एफआयआर मध्ये त्यांनी इन्व्होक केलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो 295 अ इंडियन पिनल कोडचा, डेलिबरेट म्हणजे मुद्दामून, मॅलिशियस म्हणजे दुसऱ्या खोडसाळपणे केलेलं आणि धार्मिक भावना दुखावतील अशा उद्देशानं जर काही कृत्य केलं असेल तर त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात आयबीएनला आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवत आहे त्या प्रकरणामध्ये या 3 गोष्टी पहिल्यांदा बघाव्या लागतील. एक की आयबीएननी हे मुद्दामून बातमी दिली आहे का? नंबर 2 खोडसाळपणा त्याच्यात आहे का? नंबर 3 धार्मिक भावना दुखावण्याच्या दृष्टिकोनातून ही बातमी दिली आहे का? हे जर 3 गोष्टी जर सकृतदर्शनी दिसत असतील तर या प्रकरणामध्ये पुढे अजून काही भवितव्य असू शकतं. अन्यथा आजच्या घडीला सकृतदर्शनी असं म्हणणं शक्य आहे की आज सकृतदर्शनी या एफआयआर मध्ये फारसा काही तथ्य दिसत नाही असं म्हणलं शक्य असू शकतं. प्रश्न शिल्लक राहतो या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, जो मला आता आपण प्रश्न विचारलेला होता की या बाबतीमध्ये वार्तांकन करणाऱ्या एखाद्या वार्ताहरांनी किंवा एखाद्या संपादकांनी काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की सत्य जे काही आहे ते सत्य जनतेच्या समोर मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याला तुम्ही जर का वेगळा पैलू जोडलात, वेगळा रंग दिलात तर मग कदाचित बाकीच्या गोष्टी त्याच्यातून उभ्या राहू शकतात. म्हणून प्रश्न फार सोपा आहे. बातमी ही एफआयआरच्या आधारावरती आहे का? एफआयआरच्या आधारावरती जर बातमी असेल तर आताच्या घडीला फारशी काळजी करण्याची गरज नाही. याच्याबरोबर एक 2-3 प्रश्न उपस्थित होतात, त्याची आपल्या प्रेक्षकांना जरा थोडी अजून माहिती देतो. साधा सोपा प्रश्न आहे की जर तपासी अंमलदार किंवा पोलीस स्टेशनला असणारे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्या समोर जर का एखादी व्यक्ती जर गेलेली असेल तर त्यांनी दखल घ्यायला पाहिजे की नाही त्या गुन्ह्याची? दखलपात्र गुन्हा असेल तर नक्की घ्यायला पाहिजे. कायदा असं सांगतो की 2 प्रकारचे गुन्हे आहेत. एक ज्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात की ज्या संदर्भामध्ये एफआयआर घेतला गेला पाहिजे. दुसरा अदखलपात्र गुन्हा ज्याला आपण बोली भाषेमध्ये एनसी नॉन कॉग्निझेबल म्हणतो. ज्या वेळेस असा कुठला दखलपात्र गुन्हा घडलेला आहे त्यावेळेस त्यांनी आपला एफआयआर नंबर देऊन त्याप्रमाणे त्याचा तपास चालू करणं आवश्यक असतं. मला असं वाटतं की पोलिसांनी या प्रकरणामध्ये फार काही वेगळं केलेलं आहे असं नाहीये. वरिष्ठांचे आदेश आले त्याप्रमाणे काम त्यांनी सुरू केलं. नोंदणी केलेली एफआयआरचे त्याला नंबर दिलेला आहे.
जे खरं आहे खोटं आहे हे नजीकच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. मला असं वाटतं की पोलिसांच्या नजरेतून बघितलं तर दुसरा पर्याय नव्हता. जर पोलिसांनी हे जर केलं नसतं, म्हणजे दोन्ही एफआयआरच्या बाबतीमध्ये मी सांगतो, पहिला एफआयआर आणि दुसरा एफआयआर दोन्ही जर त्यांनी नोंदवले नसते तर मात्र प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे आज घडीला 3 लोक या सगळ्या प्रश्नाशी निगडीत आहेत. एक पोलीस, मला असं वाटतं की आता तरी त्यांनी काही चुकीचं केलेलं आहे असं म्हणता येणार नाही. 2 वृत्त जे देणारी जी वाहिनी आहे त्यांचं, जोपर्यंत बातमीशी प्रामाणिक राहून, जो एफआयआरशी प्रामाणिक राहून बातमी असेल तोपर्यंत त्याच्यात काही चूक नाहीये. तिसरा प्रश्न, या निमित्तानं सामाजिक जो प्रश्न निर्माण होतोय तो, मला स्वतःला कायद्याचा विद्यार्थी म्हणून असं वाटतं की हा प्रश्न हा कायद्याच्या चौकटीनं सोडवणं सहज शक्य आहे. पोलिसांना जरा थोडासा वेळ तर द्या, ते या प्रकरणामध्ये जे सत्य आहे ते सत्य शोधून काढण्याचा नक्की प्रयत्न करतील. जर असं लक्षात आलं की ही बातमी खोडसाळपणाची आहे, ते नक्की कारवाई करतील. पण आपणच स्वतः तपासी अंमलदार आहोत की आपणच स्वतः न्यायालय आहोत किंवा आपणच स्वतः यातील निकाल देणारे न्यायाधीश महाराज आहोत, अशा आवेशामध्ये या अशा बातम्यांवरती लगेच जर का कुणी प्रतिक्रिया देत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. याच्यातून आपल्या समाजाला नक्कीच तोटा होऊ शकेल. जरा विचार केला पाहिजे प्रेक्षकांनी काय करायचं आणि काय नाही. अगदी खरं आहे की विचार करायला पाहिजे. वारिसपर्यंत तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं, कारण जे मुद्दे त्यांनी स्पष्टपणे मांडलेत, विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. विचार न करता पुढचं पाऊल टाकणं किती योग्य आहे. आणि मगाशी अनवर राजन पण म्हणाले की ह्याच्या मागे राजकारण आणता कामा नये, आपणही आपल्या काही जणांना समजावून सांगण्याची देखील भूमिका घेतली पाहिजे. देखो इसके अंदर विचार क्या करना चाहिए था. जब वो लड़की ने आपने अभी दिखाया, उसने ये कहा कि 2-3 दिन पहले रात को मेरे घर पे उसका बाप आया और उसने बोला कि हाँ तेरे को तेरे बाप को हम लोग जिहाद सिखाते हैं, ये कर. वो लड़की ने उस वक्त जाके कंप्लेंट क्यों नहीं फाइल किया. उसका मैलिशियस इंटेंशन अब देखो क्या है, वो कंप्लेंट नहीं फाइल करती है. उसका भाई बाद में जाके कंप्लेंट फाइल करता है. जो कानून के बारे में बात बता रहा हूं. अगर वो लड़की ने स्टेटमेंट दिया है आईबीएन को स्टेटमेंट उसने दिया कि 2-3 दिन पहले मेरे घर पे आए थे, रात को दरवाजा खटखटा रहे थे, उन लोगों ने बोला ऐसा तेरे को जिहाद सिखाएंगे तेरे बाप को, तब जाके उसने कंप्लेंट क्यों नहीं किया. और क्यों ये लड़के ने, जब उनको ये हुआ आपसी मतभेद हुआ, ये लड़के ने जाके ट्विटर होके जाके क्यों कंप्लेंट किया, ये एक मैलिशियस इंटेंशन में आता है. ये चौकसी करना चाहिए था. तीसरी बात ये है कि आईबीएन ने रात को दिखाया था, उस न्यूज में कहीं भी आईएसआई ये नाम नहीं आया था, इसका नाम कहीं नहीं था. ये कब आग भड़ गई, जब सुबह में मुंबई मिरर ने यह छापा कि मदरसा के अंदर जो जगह है वहां लड़के को बोला कि तेरे को आईएएस का ट्रेनिंग देंगे. टोटल गलत है. जो पढ़ेगी पब्लिक, देखो हर पब्लिक, वो तो हमने कुछ बताया नहीं था, वो तो हमने कुछ बताया नहीं था. हर पब्लिक को लॉ नहीं मालूम है. गलत होत असेल. मूळ मुद्दा असा आहे की जे मूळ मुद्दा असा आहे, इथे जे आलेले तक्रार देण्यासाठी राजकीय लोकांनी रात्री 2 वाजता 3 वाजता तिकडे धिंगाणा घातला. तिकडे जर का राजकीय लोकांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे, पोलिसांवरती कोणी दबाव आणता कामा नये. ह्याच्यात कोणाचं मतभेद असण्याचं कारण नाही. पण पोलिसांवरती दबाव येतो. दबाव इसके लिए आया कि आईएसआई का वर्ड आया विद द मदरसा, तो कोई भी लोग भड़क जाएंगे. नाही, रात्री 1:30 वाजता पोलिसांकडे सगळी झुंड गेली आणि त्याच्यानंतर त्यांना ती तक्रार घेण्यास भाग पडलेला. चौकसी करने के बाद इस तरह के वर्ड यूज करने से किसी के सेंटिमेंट को ठेस पहुंचती है कि क्या हमारे जो मदरसे है वहां हम दीनी तालीम देते हैं, वहां से मदरसाचा विषय नाही आहे, विषय घेतलेला नाही त्याच्यामध्ये. माध्यमांनी केलेला मुद्दा आहे तो, आमचा मुद्दा नाहीये. वारिस भाई, उसको ये नहीं बोला कि तू रस्ते पे तेरे को बताएंगे, उसको ये बोला कि तू मस्जिद में कंफ्यूज नहीं होना है. इसमें कंफ्यूजन कुछ नहीं है. पुलिस को अपना इन्वेस्टिगेशन बराबर इससे करने दिया जाए, वहां के लोगों के स्टेटमेंट लिए जाए, और जो मस्जिद का और उस लेडी के जो ऑफिस का मसला है सबके सामने आ जाएगा. हर चीज क्लिअर हो जाएगा. ज्या गोष्टी, एक मिनिट वारिस भाई, एक मिनिट, ज्या गोष्टी आयबीएन लोकमतनी म्हटल्याच नाहीत त्या गोष्टी वारंवार चर्चेत उपस्थित करून तुम्ही काय कन्फ्युजन करताय सगळ्यांचं. नो कन्फ्युजन. आयबीएन आणि दुसरी गोष्ट वारंवार, एक मिनिट, दुसरी गोष्ट वारंवार मीडियाला असं म्हटलं जातं की न्यायालयाची भूमिका तुम्ही घेऊ नका. मग राजकारणी कशाला घ्यायला पाहिजे न्यायालयाची? राजकारणी नाही घेतात. तेच तर चाललंय आता. काय झाला, काय वारुंजीकर साहेब, तेच तर चाललंय. फैक्ट्स विदाउट वेरीफाइंग द फैक्ट्स फ्रॉम बोथ द साइड. जो एक लड़के ने स्टेटमेंट दिया जिसकी उम्र 17 साल है, उसको वेरीफाई करके आपको स्टेटमेंट देना था. व्हाट इज द एविडेंशियरी वैल्यू ऑफ अ 17-year-old बॉय टू द पुलिस.
What is the evidentiary value of a statement given by a 17-year-old school-going boy to the police? ते No, verified. त्यांना बोलू द्या, Then कायदे prove तज्ञ. that. एक मिनिट वारुणजीकर तुम्ही सांगा. सांगितलं 17 कायदा वर्षाच्या मुलाच्या कायदा फार clear. सुस्पष्ट आहे. कायदा फार सुस्पष्ट वारिस भाई आहे. आपण ऐकून पुढे चर्चा आमदार करू. साहेब म्हणतात ते बरोबर आहे. कायदा फार सुस्पष्ट आहे. ज्या क्षणाला एखादा कॉग्निझिबल म्हणजे दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळते त्या क्षणाला त्याचं FIR मध्ये नोंद करणं आवश्यक आहे. बरोबर. असं दिसतंय की याच्यात नोंद केलेली गेलेली आहे. आता ते जे काही माहिती दिलेली ती योग्य आहे अयोग्य आहे हे पोलीस करतील ती चौकशी. पण आत्ताच आपण त्याला प्री court जज says कि without pre-judging, how can you put it in the media? That is what the court says. Don't play the role of the नाही, media. नाही, नाही. That is नाही, why नाही, the courts have तुम्ही- time नाही, and नाही, again नाही, said तुम्ही मीडिया that तुम्हाला the media समजलाच should be नाहीये. cautious. असं त्याचा नाही, अर्थ नाही, होतो. नाही. Caution रहना चाहिए. नहीं, नहीं, मीडिया को cautious- पूरी तरह से मीडिया cautious investigation असतो आणि करना चाहिए. cautiously फिर ही आप बातमी WhatsApp को क्यों दिली blame गेलेली कर रहे हो कि WhatsApp पे ऐसा मैसेज गया, क्योंकि वहाँ पे Facebook झूठ पे है, ऐसा मैसेज वहाँ पे गया. यहाँ पे झूठ आप दिखाइए उसको आप. क्यों blame यहाँ करते पे हो? क्या झूठ है वो बताइए तो ना. आप बताइए WhatsApp में क्या झूठ लिखा. तो बता देंगे आप 2 बताओ मिनट में बता WhatsApp देंगे पे क्या आपको. झूठ लिखा है. जब आप बोलते हो व्हाट्सएप कि में हमारा बताया news गया कि झूठा है, तो IBN WhatsApp लोकमत में क्या में झूठा है? नहीं नहीं WhatsApp कई में एक सारी चीज बातें लिखी झूठी है उसमें कई नहीं, सारी WhatsApp बातें में झूठी है कोई उसमें. चीज आप मेरे को बताइए क्या झूठ है WhatsApp के अंदर. त्याच्यामध्ये असं म्हटलं उसमें गेलं लिखा आहे है WhatsApp का सही की मुंब्रा कैसे में बताइए, बताओ. इस तरह की वहाँ पे घटना हुई जिससे त्याच्यामध्ये- मुस्लिम समुदाय को ठेस पहुंची है. नाही काफी लोगों का मदरसामध्ये ट्रेनिंग दिलं जाते असं IBN लोकमतने म्हटलं मुंबई असं मिररमध्ये व्हॉट्सअप आहे, मध्ये ISI. आम्ही म्हटलेलं मुंबई नाही. मिरर मुंबई मिररचा आम्हाला वारंवार सांगायचं तुम्ही उल्लेख नाही. करताय. मैं यहाँ पे दोन्ही बैठा हूँ, बातम्या एक मिनिट मुंबई वारिस में भाई लोगों वारिस का भाई ML और वारिस भाई पूरे लोगों का देखना है कि क्या है. नाही नाही, आम्हाला पण लोकांचं जिन लोगों ने बघायचं मुझे आहे. आम्हाला पण चुना के लाया है, अहो, वारिस भाई, मुंब्र्यासारख्या हक की बात करना. ठिकाणी वारिस हक भाई की बात करना मेरा मुंब्र्यासारख्या ठिकाणी एका घरामध्ये घुसून जर का सगळेजण जाऊन एखाद्याला मारतात उसने कंप्लेंट क्यों नहीं हे किया? हे आम्ही रिपोर्ट नाही आमदार करायचं साहेबांना का? को अगर मारा, सांगितलं तुम्ही तो एका कंप्लेंट क्यों एका नहीं किया? समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही. नहीं. तुम्ही सगळ्या For all. महाराष्ट्रातल्या For all. सगळ्या लोकांचे सगळ्या प्रतिनिधित्व लोकांच्या बोलतात. प्रतिनिधी. दॅट इज वाय आय वॉन्ट टू सी दॅट लॉ अँड ऑर्डर इज मेंटेन. देयर शुड बी पीस अँड तेच नाही, तर- नाही, तेच तर मग- माध्यमात मग- करतायत. मग तेच तर माध्यमात जेव्हा- करतायत. जेव्हा- माध्यमात तेच तर करतायत. राजकीय हस्तक्षेप होतोय की नाही तुम्ही सांगा. नहीं बनाया होता है तुम्ही मीडिया को रात्री इतना वारिस हाथ- भाई नहीं मीडिया ने नहीं बनाया था. ये न्यूज अगर मुंबई मला वालों के हाथ राजनीति- में आकर वहाँ मला पे एक वेगळा मुद्दा मिडनाईट में मांडायचा कितने आहे. लोग गए मला थे? एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. समजा जर का ही बातमी मीडियामध्ये आलीच नसती काय झालं असतो. काय झालं असतो. आज आज फार पोलिसांवरचा सोपं आहे. दबाव तसाच राहिला असता. आज जे घडलंय, पोलिसांवरती दबाव तसाच राहिला असता मीडियामध्ये आली नसती तर. क्राईम बीट रिपोर्ट करणाऱ्या वार्ताहराची ही कर्तव्य आहे का नाही. मला असं वाटतं की हे त्याचं कर्तव्य जे घडलं ते त्यांनी रिपोर्ट करायला पाहिजे. मग ते कुणाच्या बाजूचं आहे या धर्माच्या विरुद्ध आहे का त्या पक्षाच्या विरुद्ध आहे का या जमातीच्या विरुद्ध आहे का याचा काही संबंध त्याच्यावरती असता कामा नये. त्यांनी पारदर्शीपणे प्रामाणिकपणे जे काही FIR आहे जी घटना आहे त्या घटनेची प्रामाणिक राहून करायला पाहिजे. मला तरी असं दिसतंय की याच्यात काही आत्ता तरी काही चुकीचं दिसत नाहीये. पण याच्यात ज्यावेळेस लोक वाढवून सांगतात बरोबर ते ते चुकीचं आहे. नाही, पण एका मुद्द्याचं तुम्ही उत्तर द्या ना. एका मुद्द्याचं उत्तर द्या. रात्री पोलीस सक्षम आहेत. पोलीस सक्षम आहेत किंवा नाहीत मला सांगा. पोलीस सक्षम आहेत आणि समजून महाराष्ट्रातले गेला. पोलीस महाराष्ट्रात नक्कीच सक्षम आहेत. Very मग जर powerful, पोलीस सक्षम very असतील तर straight. तिकडे त्यांच्याकडे राजकीय कार्यकर्त्यांनी झुंडीने जाण्याचं कारण काय. राजकीय Voice of कार्यकर्त्यांनी the त्यांना people, what- एखाद्या who is गोष्टीवरती MLA, तुम्ही is the हे voice of थांबवा the people. ही बातमी Is a थांबवा member of the ही legislative बातमी assembly. थांबवली नाही तर आम्ही असं करू आम्ही तसं करू. आता हे सकाळी तुम्ही रात्री हे तुम्ही झालं, धमकी तुम्ही देताय रात्री TV वर पोलीस दाखवलं, यंत्रणेला. त्याच्यामुळे इतकं सगळं हे झालं. पण वारिस भाई एक Investigation एक गोष्ट याच्यातली सगळ्यात महत्वाची. बरोबर. राजकारण होतं हे स्पष्ट आहे. राजकारण होतं हे स्पष्ट आहे. याचं कारण राजकारण, सांगतो. politics- ऐकून घ्या ऐकून तर घ्या बरोबर. ऐकून घ्या. इतकं तुम्ही बोललात. रात्री 1:30-1:45च्या सुमाराला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन या संदर्भातली तक्रार दाखल करणं ह्याला दुसरं काय म्हणायचं. समाजकारण की राजकारण. पण त्यांनी काय दिवसा करा ना दाखल केली, त्याने तक्रार. नोंद केली. पण पोलिसांनी राजकारण तक्रार शेवटी नोंद राजकारण केली. आलं की नाही. राजकारण अगर एक आदमी जाता है पुलिस स्टेशन के अंदर कि भाई ये ऐसा हुआ है तुम दोनों साइड की स्टोरी सुनो और फिर कंप्लेंट रजिस्टर करो. अगर उसकी कंप्लेंट पुलिस नहीं लेती है कि भाई नहीं जाओ बाद में आओ, घेतली ना वो क्या पुलिसांनी. करेगा. बाद में जब सब लोग गए वहां पे लोग उन्होंने जाके कंप्लेंट किया कि साहब हकीकत बात ये है, आप हकीकत तो सुनो. हकीकत क्या. उसके बाद पुलिस ने कंप्लेंट रजिस्टर किया. आज जब धरना वहां पे दिया लोगों ने जाके पुलिस को समझाया बात किया इन्वेस्टिगेशन हुआ उसके बाद में ऑफेंस रजिस्टर हुआ. जब तक ऑफेंस रजिस्टर नहीं हुआ था यस अरे उसके खिलाफ आगे फिर रजिस्टर हुआ है हमारे अगेंस्ट मुंबई मिरर अगेंस्ट नाजिया सैयद. आपण आता विषय घेऊ नये. आपण IBNच्या चॅनलवरती बोलतोय. मीडियाज रोल इन मुमराज इंसिडेंट. आई एम नॉट टॉकिंग अबाउट पर्टिकुलर मीडिया. आई एम नॉट टॉकिंग खाली IBN के लिए बात नहीं कर रहा हूं. मैं बात कर रहा हूं मीडियाज रोल इन द इंसिडेंट विच हैड टेकन प्लेस इन मुमरा. उसके अंदर ये भी आ गया. मैं ये नहीं बोलता मुंबई मिरर मुंबईमध्ये पोलिसांवरती किती दबाव येतोय जगजाहीर आहे. whatever is there
उसका पोलिसांवरती investigation ज्या करो. पद्धतीने दबाव आणला जातो हर ना statement में आप मुंबईमध्ये, investigation होना वारिस चाहिए. भाई तुम्ही काय सांगताय? अगर किसी ने ऐसा लिखा है तो इन्वेस्टिगेशन होना चाहिए. सबको फ्रीडम ऑफ स्पीच और एक्सप्रेशन है. नाही, freedom of speech and expression म्हणजे स्वैराचार आहे का? मला बोलायचंय properly काय use कायदा करना सांगतो चाहिए. जरा थोडंसं सविस्तर Properly use सांगतो. करना चाहिए समजा freedom of त्या समजा एफआयआरच्या कॉपी एखाद्या- पण तुमच्याकडे दिलेल्या आहेत. समजा एखाद्या व्यक्तीनं जर का पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना हे आउटराईट फेकून देण्याचा अधिकार आहे का? नाही. माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालयाचं, मुंबईचं आपलं फुल बेंच आहे, म्हणजे 3 न्यायाधीशांचं खंडपीठ आहे, 3 न्यायाधीशांचं. त्या फुल बेंचनं असं सांगितलेलं आहे की प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्याचा त्यांना अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की त्यांना 7 दिवसापर्यंत एन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे. पण we are त्याच्यामध्ये talking just about एक before मिनिट the inquiry, what has happened. एक मिनिट Inquiry त्यामुळे असं was नाहीये going on and this thing has come in news. की हे कंप्लीट तुम्हाला करताच येणार नाही किंवा कंप्लीट तुम्ही करायलाच पाहिजे. मला असं वाटतं की आपण गल्लत करतोय. जे पोलीस तपास करतील त्याच्याकरता जरा थोडं थांबलं पाहिजे. प्रश्न निर्माण होतो की पोलिसांनी आमच्या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून एक 200, 400, 500 लोकांचा मॉब जर का मध्यरात्री जर जात असेल तर हे कितपत योग्य आहे? आज घडीला काय घडतंय दुर्दैवानं हे असे प्रयत्न हे अनेक ठिकाणी होताना दिसतात का? इथंच नाही, इथंच नाही, अनेक पोलीस स्टेशन मध्ये असं रात को घडतंय. इतना बड़ा मॉब नहीं गया था. दिन में कुछ लोग गए थे, कोई एनसीपी के लीडर के साथ जाके उन लोगों ने बात 1:30 बजे रात और का जाके त्यात उन टायमिंग लोगों ने असेल. बताया. त्या एफआयआर मध्ये 1:30 बजे तुमच्या तो समोर जाके बात एफआयआर किया. आहे, आपका तुमच्या समोर FIR का एफआयआर time आहे. देखो, आपका एफआईआर का डेट देखो और जो ये हमारा नहीं है, ये पुलिस का रिकॉर्ड है. वही ये जो आपने दिया है एफआईआर पुलिस का रिकॉर्ड का, आप टाइम देखो कि लड़के का स्टेटमेंट कब लिया है, कब रजिस्टर किया है, और जो मॉब गया था उसका स्टेटमेंट कब लिया, उसका ऑफेंस कब रजिस्टर किया. 1:30 वाजल्यानंतर घेतलेलं आहे. माझ्यासमोर FIR ची मॉब म्हणजे कॉपी काय होतं? माझ्यासमोर आता FIR ची कॉपी पाटणकर साहेबांनी आपल्या म्हटले प्रेक्षकांना आहे न्यूज फेक आहे. पाटणकर अरे, साहेबांनी न्यूज म्हटलंय fake आमच्या नाही, न्यूज न्यूज फेक नाही. नाहीये. पाटणकर ते पण वारंवार असं सांगतात म्हटलेलं न्यूज नाही. फेक नाही. त्याच्यात जे सगळं आहे माझ्या ते समोर समोर. person responsible FIR ची person, I have कॉपी आहे. got the news with me on my रात्री- mobile. I have got the news with me on my mobile. Just now which says Patankar Sahab has said that this is a fake news. Now how whether I should believe this परत news तुम्ही or परत whether I should not परत believe. परत वारिस See, भाई we are वारिस sitting भाई here वारिस and we भाई are getting the पाटणकर news. काय म्हणाले आपण ऐकलं परत व्हॉट्सअपवरच्या This was फेक before. मेसेज वरती This तुम्ही was का before विश्वास ठेवताय? Patankar Sahab, what we heard in the WhatsApp-वरच्या news fake was messages before वरती. that. After that we are getting the news that he said that this news is fake. अभी मैं किसको बिलीव करूं? हम यहाँ बैठे हैं. तुम्हाला तर believe तुम्हाला तर करा कायद्यावर हमको कायद्यावर believe विश्वास ठेवायला करेंगे. पाहिजे. इसीलिए तुम्ही- best क्या तुम्ही- है? वारिस Let भाई the police वारिस भाई investigate. वारिस भाई उसको investigation पूरी वारिस तरह भाई, करने एका- दो. चौकशी में जो रिपोर्ट आता है वारिस क्या भाई IBN एका ने बोला प्रश्नाचं है, उत्तर क्या द्या. मुंबई मिरर ने बोला है, एका क्या प्रश्नाचं लोगों ने उत्तर बोला है, द्या. क्या politician? एका प्रश्नाचं उत्तर द्या. बरोबर. तुम्ही स्वतः वकील आहात, हाँ तुम्ही आता विधिमंडळात गेलाय बरोबर आहे. आमदार म्हणून बरोबर. तिथे जाऊन कायदे बनवणार. बरोबर. तेव्हा बनवलेल्या कायद्यावर विश्वास ठेवणं आपलं काम आहे की नाही? बरोबर. मग पोलीस जे म्हणतात त्याच्यावर तरी विश्वास ठेवा, कारण पोलीस कायदाच पाळतायत. It's a prima पोलिसनं facie बरोबर inquiry केलं. होईल मग ना. पोलीस तेच Prima सांगतात, facie पाटणकर साहेब जबाब तेच होती. सांगतात जे एफआयआर मध्ये आहे. प्रायमा फेसी एव्हिडन्स पोलीस जे रिकॉर्ड करतं एफआयआर मध्ये दॅट देर शुड बी सम सबस्टन्स वेदर इज अ एनसी कंप्लेंट केस और इट इज अ नॉन कॉग्नायझेबल केस. तुम्ही गल्लत करताय. तुम्ही वारिस भाई गल्लत करताय तुम्ही. वारिस भाई तुम्हाला तर एफआयआर विषयी काहीतरी सांगायचं, तुम्ही गल्लत करताय. FIR त्या महिलेच्या कंप्लेंटमध्ये सबस्टन्स नव्हता का? वारिस पर्यंत त्या महिलेच्या कंप्लेंटमध्ये सबस्टन्स नव्हता का? तर महिलांनी कंप्लेंट नाही केली, मुलाने कंप्लेंट महिलेच्या केली. मुलाचा त्या फॅमिलीचा त्यांच्यावरती मुलांनी दबाव complaint येतोय. केली. महिलांनी कंप्लेंट का नाही केली? काय नाही केली? 3 दिवसापूर्वी अहो, मुलाला मारलंय, त्या मुलाला मुलाला मुला तो बेदम hospital मारलेलं मध्ये admit हॉस्पिटलमध्ये आहे. ऍडमिट आहे. त्यांच्या असं काय statement करता तुम्ही? बघितलंय. मला असं वाटतं की की त्या तुम्ही या तुला जिहाद करायचं. अरे जिहादचा मिनिंग काय आहे? त्या मुलाने सांगितलं जिहादचा मिनिंग काय? तुम्ही एक फक्त मिनिट असं जे बोला, आरोपी आहे, जिहाद, जे त्यांना जरा जिहादचा जरा जिहाद थोडीशी एक गल्लत मिनिट. होतीये, जरा थोडीशी गल्लत होतीये. आरोपी कोण आहेत या प्रकरणामध्ये? ज्या मुलांनी जे काही जबाब दिला जे काय त्यातला मुलांसाठी आरोपींचं भांडण नाव झाली, सांगतो. ते लोक आरोपी त्यांचं आहेत. आरोपींचं नाव सांगतो. जे आरोपी आहेत त्यांना या शब्दाचा अर्थ नक्की कळतो असं वाचल्याबरोबर लक्षात येईल. आरोपी नंबर 1 मौलाना अमुक अमुक, नाव त्यांचं वाचत नाही. मौलाना म्हटल्यानंतर हे सन्मान्य व्यक्ती आहेत की ज्यांना या शब्दाचा अर्थ नक्की कळतो. याच्या बरोबरीनं अन्य लोकांची पण याच्यामध्ये नावं आहेत. त्यामुळे असं कुणी नाबालिग किंवा ज्याचं अरे बच्चे को आज्ञा नाही मालूम असं है कि नहीं नाहीये. जिहाद का मतलब? बच्चे की बात कर रहा हूं. क्या बच्चे को जिहाद का मतलब मालूम है? जब उसने स्टेटमेंट दिया पुलिस को तो क्या उसको पता था कि जिहाद का मतलब क्या है? क्यों तेरे को बुला रहे जिहाद के लिए? उसको नहीं पता है. जब तक ऐसे लोगों को आप सिखाओगे नहीं कि जिहाद का मीनिंग क्या है, आप खाली उसको बोले कि बेटा देख कंप्लेंट को पावरफुल करने का है, पावरफुल ते समजवण्याची जबाबदारी कोणाची सामने आहे? वाले को अरेस्ट करना है तो तू इसको कड़क कर ते कंप्लेंट समजवण्याची वारिस भाई जबाबदारी कोणाची आहे? ती समजवण्याची जबाबदारी अनवर राजन म्हणतात ही समजवण्याची जबाबदारी आपलीच आहे. हुमायून मुर्सिद म्हणतात की हे all that is what. individual person of this तेच तर country आम्ही have a म्हणतोय. right to explain to the individual boy what is the meaning of jihad. और इस तरह का किसी के खिलाफ कंप्लेंट करना कितना बड़ा जुर्म है ये भी सिखाना चाहिए बच्चों को कि जिहाद तुमने बोल तो दिया लेकिन उसका रिपरकेशन क्या है तुमको पता है?
ये एक बहुत खराब बात है। जिहाद जैसा वर्ड आप यूज नहीं कर सकते हो। किसी ने आपको ये बोला कि ठीक है तू ऐसा नहीं करना, तेरे को मारूंगा, माफ ठीक करा, है, मारा, माफ ठीक करा, है। आमदार साहब, जिहाद वर्ड यूज करना मुलानी- एक सेंटीमेंट को हर्ट करने वाली बात है और माफ उसके करा, खिलाफ FIR सजा असा सांगतो, दिखाना ये एक गलत बात है। FIR ये असा हमारा सांगतो, क्लियर बोलना है। आमदार साहेब FIR असा सांगतो की मुलाला ज्या लोकांनी मारलं त्या लोकांनी जिहाद शब्द वापरलाय, मुलांनी शब्द वापरलेला ते तर नाहीये. मी सांगतो त्यामुळे ज्या लोकांनी शब्द त्या- वापरलेला आहे मुलाने- त्यांना त्याचा त्या अर्थ मुलाने कळतो. म्हटलंय, मला सांगितलं जिहाद करा. अरे जिहाद तुला मिनिंग माहित आहे? जिहादचं मिनिंग काय आहे हे तर ते नाही मुलाची माहित ती आहे. जबाबदारी नाही हो. ज्याने तो जर वापरला, मुलगा- तो त्यांना जर मुलगा कळतं. लहान असेल, Complaint तो जर more मुलगा powerful लहान असेल, to make वारिस the भाई, complaint more powerful, use the word jihad. And that- वारिस भाई, तो आपल्या मुलगा दुसऱ्या लहान FIR असेल देखा. आणि ज्याने त्याला सांगितलं त्याचेच तुम्ही शब्द तो फक्त सांगतोय, एकच स्वतःचे FIR नाही सांगत बघताय. आहे. दुसरा जे FIR दुसरा पण आहे त्या त्याच्यामध्ये लोकांनी FIR. जे फाईल केलाय ती FIR बघा ना. आता ती त्या FIR मध्ये FIR तुम्हाला बद्दल मला माहित बोलू द्या. पडेल. आमदार साहेब, त्या त्या FIR FIR बद्दल बघा. मला बोलू द्या. ज्या या मी लोकांनी त्या लेडीकडे फाईट केलेला आहे त्या FIR आपण वाचूया ना. त्या FIR तुम्ही वाचा बघा ना, काय आहे. वाचा दोघेही FIR आमच्याकडे आहे आणि दोघे FIR आमदार मध्ये साहेब काय वाचतायत लिहिलेलं आहे तोपर्यंत हे तर वागा तुम्ही. तोपर्यंत मला आपल्या प्रेक्षकांना जे सत्य ती माहिती हे सांगू द्या. बघा. हा जो FIR नंबर आहे हा 295 या कलमाच्या संदर्भातला आहे. हा IBNच्या विरुद्ध दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रात्री 11 वाजता म्हणजे 26 जानेवारीच्या रात्री 11 वाजता हा गुन्हा घडला. त्याच्याप्रमाणे सॉरी 27च्या रात्री 11 वाजता रात्री 11. आणि गुन्ह्याची नोंद घेण्यात आलेली आहे रात्री 1:45 म्हणजे ती 29 तारखेच्या 1:45 याची नोंद घेण्यात आलेली आहे. साधा प्रश्न निर्माण होतो की रात्रीच्या पाळीला असणाऱ्या जे कोणी स्टेशन ऑफिसर आहेत त्यांना या प्रकारच्या रात्री 11 वाजता घडलेल्या गुन्ह्याची दखल रात्री 1:45 घ्यावी लागते किंवा पहाटे 1:45 ला घ्यावी लागते. मधल्या कालावधीत काय घडलं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. अन्यथा या व्यक्तीनं त्याची नोंद केली नसती. याच्या बरोबरीने अजून एक 2-3 मुद्दे आपल्या प्रेक्षकांना लगेच समजावून सांगितले पाहिजेत. पहिला प्रश्न निर्माण होतो असा की ही जी काही पीडित व्यक्ती आहे, जो मुलगा आहे ज्यांनी डेअरिंग केलं आणि आपला FIR दाखल केला, त्याला संरक्षण कसं मिळू शकणार आहे याचे आता तातडीने विचार करायला पाहिजे. सत्य जर शोधायचं असेल तर सत्य शोधेपर्यंत दोन्ही पक्ष मी एका पक्षाची बाजू घेत नाही, दोन्ही पक्षांना काही बंधनं पाळावी लागणार आहेत. मग ती बंधनं ती जर पाळणार नसतील तर पोलिसांनी आपले अधिकार वापरले पाहिजेत. मग फार सोपा प्रश्न येतो की ही जी आलेली एक 200-400 लोक होती, या 400 Clearly लोकांवरती it is said protection of the witness is very important. All the court says protection उसको देने का है, पुलिस का काम है. पुलिस का काम है पूरा इन्वेस्टिगेशन करने का है और जिन लोगों के खिलाफ वो लड़के ने अगर नहीं, गवाही सगळं दिया है पोलिसांचंच उनको भी काम आहे. प्रोटेक्शन त्यांना देना ते करू चाहिए. द्या. उनको भी प्रोटेक्शन दो कि पोलिसांचं लड़के ने सगळं उनको काम आहे, बदनाम त्यामध्ये किया करू है. द्या. ते तुम्ही करून उस देत नाही, एरिया यात के सगळे राजकीय अंदर लोकं. एक नामी लोगों को, एक मौलाना को बदनाम किया गया है, उसको भी प्रोटेक्शन मिलना चाहिए फिर कि उस लड़के आदमी को तो बदनाम प्रत्येकाचा किया. अधिकार आहे. एक मौलाना है. हो, हे जरा आपल्याकडे नव्हतं. कायद्यामध्ये आरोपीला रजिस्टर किया है. संरक्षण देण्याची कुठं तरतूद नाहीये. ते लोकांनी कंप्लेंट केली आरोपीला आहे. संरक्षण देण्याची तरतूद आरोपीला- नाही. आरोपीला नाही. आणि तर काय पण मंदार सर, ज्या प्रकारे केलेलं आहे, ही त्याला चर्चा समोर येते protection. की मगाशी अनवर राजन पण म्हणाले की राजकारण ह्याच्यात स्पष्टपणे होत आहे आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये जे गुन्ह्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे, FIR मध्ये लिहिलं गेलेलं आहे, याची शहानिशा न करता आणि जे घडलंय त्याला शांतता निर्माण न करता राजकारणी अधिक त्याच्यात तेल ओतण्याचा प्रयत्न करतात. तेल ओतलं गेलेलं आहे म्हणून हे प्रकरण असं झालंय. आता हे असं झालंच नसतं. हे प्रकरण जर का एक साधं भांडण असतं तर इतकी चर्चा त्याच्यावरती करण्याचं काही कारणच नव्हतं. जर मध्यरात्री अशा प्रकारे जर का झुंडशाहीनी पोलिसांना या राज्यामध्ये काम करून दिलं जात नाही हे सत्य आहे. कुठल्याही पोलिसाला जाऊन तुम्ही विचारा. पोलिसांवरती दबाव टाकला जात आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो दबाव खूप वेगळ्या पद्धतीने टाकला जातो, अतिशय झुंडीनी मोठ्या प्रमाणात. जर पोलिसांच्या समोर अशा झुंडी यायला लागल्या तर कायदा सुव्यवस्था कशी राहणार आहे? पोलिसांना रात्री मध्यरात्री 2 ना 3 इकडे फक्त PI 2च जण होते. PI भोगे होते ॲडमिनचे आणि PI बागवान होते. रात्री 2 जण माणसं होती, 2 पोलीस आणि अख्ख्या ज्यावेळेला मॉब तिकडे येतो काय करतील ही पोलीस मंडळी तिकडे त्यावेळेला? आणि तेव्हा त्याला लॉ अँड ऑर्डरचं सेन्सिटिव्हिटीचं स्वरूप द्यायचं, संवेदनशीलता म्हणायची, हे सगळा ढोंगीपण आहे, पूर्णपणे ढोंगीपण आहे. आणि राजकीय हस्तक्षेप पोलिसांच्या या सगळ्या कारवाईमधला थांबला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रामाणिकपणे ही बातमी समोर आणलेली आहे. अगदी खरं आहे. मला ब्रेक घ्यायचं आहे. वारुंजकर साहेब, मी येतो ब्रेक नंतर परत तुमच्याकडे. ब्रेक छोटासा घेऊ आणि ब्रेक नंतर अशा प्रकारे चिथावणी देण्याचं काम आपण थांबवलं पाहिजे आणि शांतता निर्माण होण्यासाठी कुठलीही धार्मिक भावना कुणाचीही न भडकवता याच्यावरती शांततेने तोडगा काढण्यासाठी पोलिसांना आपण अधिक सहकार्य केलं पाहिजे. याविषयी ब्रेक नंतर परत. शेवटच्या भागात कार्यक्रमाच्या आलो. अगदी थोडका वेळ आहे. हुमायून मुरसल, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे.
अशा सगळ्या ज्या घटना घडल्या याच्यावर आपण चर्चा केली, वेगवेगळ्या अंगाने करतोय. FIR मध्ये काय, पोलिसांचा तपास कसा असावा, समाजाने कसं राहावं, मग तो कुठलाही समाज असेल. या सगळ्यामध्ये आता पुढे ज्या प्रकारचे मेसेजेस व्हॉट्सअप सारख्या ठिकाणाहून फिरतायत, सोशल मीडियावरनं फिरतायत, तेच आपण खरे मानून पुढे चाललोय. ह्याच्याकडे लक्ष न देता पोलीस नेमकं ग्राह्य काय म्हणतायत, त्यावर तपास कसा होतोय, याच्यावर विश्वास ठेवून पुढे आपण पावलं टाकायला पाहिजेत की नाही? नाही, मला असं वाटतं की दोन मुद्दे मला या ठिकाणी मांडावेसे वाटतात. पहिला मुद्दा असा की अख्खी जी चर्चा मी ऐकली त्या चर्चेमध्ये म्हणजे पॉलिटिकल इस्लामच्या अर्थाने जेहाद जे विकृत स्वरूपामध्ये मांडलेले आहेत ते गृहीत धरून आपण बोलायला लागले असं वाटतंय. तो मुद्दा मी मांडलेला आहे की इस्लाममध्ये जेहाद हा आंतरिक शुद्धीसाठी स्वतःच्या साठी केलेला संघर्ष आहे आणि आपण पॉलिटिकली इस्लाम तो गृहीत धरून बोलायला लागलोय. आणि दुसरं असं की जेहाद म्हटलं की मुसलमानांच्या मध्येच हे धर्मयुद्धाची एक भावना आहे असं एक जो प्रचार झालेला आहे ते खरं नाही. खरं तर महाभारत असेल, रामायण असेल, याच्यामध्ये सुद्धा धर्मयुद्धच आहे. सूर आणि असुरांच्या मध्ये झालेलं ते धर्मयुद्धच आहे. ख्रिश्चनांच्या बाबतीत बघितलं तर तुम्ही होली वॉर असेल किंवा जस्ट वॉर असेल ते सुद्धा धर्मयुद्धच झालेलं आहे. त्यामुळे हे काहीतरी जेहादमध्ये मुस्लिमांच्या संदर्भामध्ये नुसतं आहे असं एक समज आहे तो दूर करायला पाहिजे असं पहिलं मत आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटतोय की ज्याच्याकडे मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे की आत्ताचं वातावरण हे सगळ्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं टेन्स आणि अतिशय तणावाचं वातावरण आहे. बघा, अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतोय मी की आपल्या घटनेच्या प्रिएम्बलमधून धर्मनिरपेक्षतेचा आणि सोशलिझमचा शब्द काढून टाकण्यापर्यंत सरकार गेलेलं आहे. हे इतके गंभीर हुमान मुरसल त्याच्यावर वेगळी चर्चा करता येईल, तो मुद्दा वेगळा. आजच्या घटनेविषयी आपण बोलूया. नाही, पण हे ते सेन्सिटिव्ह वातावरणामध्ये आपण ते मला तोच मुद्दा मला सांगायचा आहे की इथं अतिशय जनतेने सुद्धा जबाबदारीने वागायला पाहिजे. मुस्लिमांची ज्याच जबाबदारी असं मी सांगायला लागले की हे वातावरण लक्षात घेऊन ते जबाबदारीने वागायला पाहिजे. ते सगळ्यांचीच म्हणतायत वारिसभाई, ते सगळ्यांचीच म्हणतायत, समाज का नाम मतलब सब समाज की ते जवाबदारी सगळ्यांचीच म्हणतायत. अनवर राजन, तुम्ही काय म्हणाल अगदी थोडक्यात? नाही, मला एकच म्हणायचे की याच्यामध्ये मुस्लिम नेत्यांनी देखील फार जबाबदारीने वागायला पाहिजे. ज्या मौलानांची बाजू घेऊन वारिस म्हणतात ते मला मान्य आहे, पण मौलाना त्या लोकांच्या बरोबर तिथे मौलाना त्या लोकांच्या बरोबर गेले कसे काय? मौलाना ज्यावेळी तिथे जातात त्यावेळी ते मौलाना नसतात, ते प्रॉपर्टी मधले एक पक्षकार होतात. मौलानांनी त्या पोरांच्या बरोबर जाणं चुकीचं होतं का नाही? तेव्हा इथे या परिस्थितीमध्ये याला धर्माचा रंग देणं चुकीचं आहे. जर प्रॉपर्टीचं भांडण असेल तर ते वेगळ्या पद्धतीने त्या हाताळावं. मध्यरात्री कोणाच्या घरी जाऊन हल्ला करणं आणि त्याच्यामध्ये मौलानांनी सहभागी होणं आणि परत तो मौलाना असल्याचं आपण त्यांना त्याच्या बाबतीत त्याचं हे भांडवल करणं हे मुळात चुकीचंच आहे. आणि याच्यामध्ये जिहाद शब्द वापरलाय का नाही त्याचा शोध पोलीस घेतील, पण जिहाद शब्द जर आपण वापरायच्या बातमीमध्ये टाळतं, अनेकदा असं माध्यमांनी केलेलं आहे. म्हणजे अगदी हडपसरमध्ये ज्यावेळी दंगल घडली होती सुरुवातीच्या काळामध्ये तिथल्या सगळ्या माध्यमांनी असा निर्णय घेतला होता आपण ही बातमी द्यायची नाही. अनेकदा आपण बातमी द्यायचं टाळतो की वातावरण जर दूषित होणार असेल तर जिहाद हा शब्द वापरल्याचा आरोप आहे, तो वापरला का नाही त्याचा शोध घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर काय असेल तर जिहाद हा शब्द फार सेन्सिटिव्ह आहे आणि जिहादी हा शिक्का बसला तर त्याचे परिणाम खूप होतात हे मला मान्य आहे. पण या प्रकरणामध्ये कुठलाही धर्माचा भाग नाही आणि मौलाना ज्यावेळी जातात तो मौलाना पद नाहीये, तर तिथे त्यांनी ज्या वेगळ्या भूमिकेतून गेलेले आहेत आणि त्या भूमिकेचे परिणाम म्हणून जर त्यांना आरोपी म्हणून उभं केलं असेल तर ते त्यांनी त्याला फेस करायला पाहिजे असं मला वाटतं. वारिसभाई, काय म्हणाल तुम्ही की जे मुद्दे समोर आलेत की आता काय आपण समोर गेलं पाहिजे आणि कशा प्रकारचं वातावरण ठेवलं पाहिजे? विश्वास कशावर ठेवला पाहिजे? पोलिसांच्या तपासावर, कायद्यावर की व्हाट्सएपच्या मेसेजवर? पुलिस के तपासने के ऊपर विश्वास रहना चाहिए कि पुलिस क्या इंक्वायरी कर रही है और कानून पे सबको 100% भरोसा होना चाहिए कि कानून व्यवस्था जो भी है परफेक्ट है. कानून कभी गलत निरपक्ष साइड नहीं लेता है. और व्हाट्सएप जैसी जो चीजें हैं उसके बारे में सरकार को स्ट्रिक्ट नियम बनाना चाहिए. एक जीआर निकालना चाहिए, नोटिफिकेशन निकालना चाहिए कि जो भी व्हाट्सएप या फेसबुक पर इस किस्म की कोई भी अफवाह फैलाने की कोशिश करेगा उसको सख्त से सख्त कार्रवाई के थ्रू साइबर सेल, साइबर लॉ के अंदर उसको अरेस्ट किया जाएगा और उसको नॉन अवेलेबल बनाना चाहिए ताकि कोई लोग व्हाट्सएप को गलत यूज करके इस तरह की अफवाहें फैलाए नहीं.
हमने बीच में भी काफी बार देखा है कि व्हाट्सएप और फेसबुक के जरिए काफी रॉन्ग अफवाहें फैलाई गई थी और जब इंक्वायरी किया गया तो इस तरह की कोई घटना हुई नहीं थी। लेकिन पुलिस कमिश्नर ने उस वक्त भी आदेश दिया था, सारे न्यूज़पेपर के माध्यम से भी आया था कि जो भी इस तरह की अफवाहें फैलाएगा उसके खिलाफ सख्त कानून कार्रवाई करेगा और ऐसे अंदर अरेस्ट करा के डालना चाहिए। लेकिन पुलिस को उसके पहले कोई कानून लागू करना चाहिए इस तरह के व्हाट्सएप और आप सबको बताइए जो अफवाहें अभी फैला रहे हैं सब लोग, आप बताएं उनको कि बराबर है। फैलाओ। उनको हम लोगों ने बताया है कि इस तरह की अफवाहों पे आप बिलीव मत करो। पिछली बार भी एक घटना हुई थी, 5 लाख मैसेज बम्बई पुलिस ने पूरे महाराष्ट्र में भेजा था कि डोंट बिलीव ऑन फॉल्स रूमर्स। इस तरह के मैसेजेस बम्बई पुलिस को, थाना पुलिस को भेजने चाहिए सब तरफ कि भाई फॉल्स अफवाहें अगर कोई घुमाएगा तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। ये थाना के कमिश्नर को मैसेज भेजना चाहिए था ताकि लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम एग्रावेट नहीं हो और सिचुएशन अंडर कंट्रोल रहे, आज के लिए, कल के लिए, हमेशा के लिए। वरना क्या होगा कि लोग आजकल फेसबुक व्हाट्सएप चालू है, इमीडिएटली कोई भी न्यूज आता है, आदमी देखता है स्पाइसी न्यूज, वो अपने दोस्त को भेजता है। इस तरह से ये न्यूज पूरी तरफ ते होता कामा नये रोखणं बहुत अंदरचं जरुरी काय आहे। शेवटी सांगाल? नाही, मूळ मुद्दा हाच आहे की आपण सगळ्यांनी खरं तर राज्यघटनेमध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, आत्ताच्या राज्यघटनेमध्ये जो बाकीचे विषय आपण सोडून देऊया, पण ज्या राज्यघटनेमधल्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे आपण खरं तर चाललं पाहिजे। आणि हिंदू असतील, मुस्लिम असतील, धर्मांधता कोणालाही काही आपल्या या देशाला पोषक नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये जसं मुरसळ म्हटले, जसं अनवरराजन सुद्धा म्हटले, तर आपल्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे। पण केवळ संवेदनशीलतेचा बाऊ करून, संवेदनशीलतेचा एकाच समाजापुरता बाऊ करून आपण आता ते लांगुल चालन करणं सुद्धा सोडून दिलं पाहिजे। राजकारण्यांनी, राजकीय नेत्यांनी सुद्धा पोलिसांवरती अनाठही अशा वेळेला दबाव न टाकता त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे आणि त्यानंतर याची जी काही शहानिशा व्हायची ती होईल। आपण पण आपल्या प्रामाणिकतेने ही बातमी दिलेली आहे, त्या बातमीतनं पोलिसांना काय ठरवायचं ते ठरवतील, पण माझ्या दृष्टीने पोलिसांनी ही जी काही कारवाई खास करून जो 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 मामला आपल्या विरोधामध्ये आणलेला आहे, मला असं वाटतं की पोलिसांचे संपूर्णपणे राजकीय दबावातनं झालेलं कृत्य आहे आणि या राजकीय दबावाला जर पोलीस अशा प्रकारे बळी पडायला लागले तर मात्र कोणाचंच काही खरं नाही अशी ही परिस्थिती आहे। अगदी खरं आहे। थोडक्यात मला आपल्या प्रेक्षकांना जरा सांगावं असं वाटतं की तंत्र हे माणसासाठी आहे। मग ते ज्यावेळेस टीव्ही आला, रेडिओ आला किंवा वर्तमानपत्र आली किंवा आता फेसबुक आलं किंवा फोनवरचं आलं किंवा मग व्हॉट्सअप आलं, हे सगळी जी तंत्र आहे, हे तंत्र हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे। त्याचा आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी उपयोग केला गेला पाहिजे, हा प्रश्न, हा मुद्दा लक्षात ठेवला गेला पाहिजे। काय घडतंय, दुर्दैवानं आजचंच प्रकरण नाही तर यासारखी कुठलीही बातमी आली की त्याची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड करण्याचं एक सरळ सवय लागलेली आपल्या सगळ्या नागरिकांना। नंबर 2, कुठली बातमी अशी फेसबुकवरती दिसली की त्याच्यावरती लगेच एक कुठल्याही क्षणाचा विचार न करता लगेच पोस्ट कॉमेंट करण्याची, पोस्ट त्याच्यावरती देण्याची एक सगळी चढाओढ लागलेली दिसते। कुठलीही अशा प्रकारची बातमी आली की त्याच्यावरती साधक बाधक विचार न करता लगेच चर्चा करण्याचं आणि आपलं मत व्यक्त करण्याची लोकांमध्ये चढाओढ लागलेली दिसते। मला असं वाटतं की आपल्या अख्ख्या समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही सवय चुकीची आहे, ही बदलली पाहिजे। अन्यथा काय होण्याची शक्यता आहे, जे आता आमदार साहेबांनी सांगितलं की 5 लाख SMS मुंबई पोलिसांनी पाठवले, ही गोष्ट बरोबर आहे। मी त्याच्या पुढे जातो, कदाचित आता गरज अशी आहे की एक किमान 25 व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला नोटिसा काढल्या पाहिजेत की तुमच्या ग्रुपमधून ही बातमी गेलेली आहे, तुमच्या विरुद्ध का कारवाई करू नये। मला खात्री आहे अशा एक 25 लोकांना ज्यावेळेस नोटिसा जातील त्यावेळेस कुठेही बातमी फॉरवर्ड करायच्या आधी त्याचा विचार आपले सगळे नेटिझन लोक नक्की करतील। शेवटी फार सोपं आहे, बातमी ही आपल्यासाठी असते, आपण बातमीसाठी नसतो। बातमी सत्य आहे का असत्य आहे याची जी काही चौकशी आहे ती पोलीस करतील, त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया, आपण साधक बाधक विचार करूया, आपण जे खरं आहे त्याच्या पाठीशी उभं राहूया, जे चुकीचं आहे त्याचा आपण निषेध केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे। हाच मेसेज मला वाटतं आज इथून घेतला गेला पाहिजे। धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे। आपण बघतो की या सगळ्या कुठल्याही अफवांवरती यापुढे विश्वास ठेवू नका। जे घडतंय ते पोलिसांना करू द्या, पोलिसांना बघू द्या आणि पोलिसांना तपासामध्ये जे निष्पन्न होते त्यावरती पुढे कडक कारवाईचं धोरण अवलंबू द्या। त्यामुळे कुणीही धार्मिक भावना दुखावण्याचा, धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि जे घडतंय ते शांततेने आपण पाहून सहकार्य कायद्याच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे। इथंच थांबू, पहा फक्त IBN.